म्हटलं की खास केलेली अशी भाजी, घेवड्याच्या शेंगा, हल्ली आपण त्याला मिक्स व्हेज असं म्हणतो मराठीमध्ये, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, तिळगुळाची पोळी, वांग्याचं भरीत, खमंग चटणी आणि खिचडी अशी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. खरं तर भोगीचा दिवस म्हणजे वेगळं छान असं काही खाण्याचा दिवस. आजचा तो खरं तर आहार म्हणजे त्यातून नैसर्गिक उष्णता निर्माण व्हावी आणि या थंडीतला हा आहार घेऊन नवी ऊर्जा घेऊन पुढच्या सगळ्या ऋतूंसाठी आपण सज्ज व्हावं, असा हा आजचा दिवस. पौष महिना, थंडीचा महिना, आणि याच महिन्यामध्ये धनुर्माससुद्धा साजरा केला जातो. म्हणजे सकाळी कोवळ्या कोवळ्या उन्हात सगळ्यांनी मिळून एकत्र यावं आणि मग छान असा आहार घ्यावा, एकत्र मिळून भोजन करावं. आजच्या या पुरस्कार सोहळ्यातून सुद्धा आपल्या सगळ्यांना नवी ऊर्जा मिळेल. जशी या बाजरीच्या भाकरीतून मिळेल तशीच ऊर्जा या पुरस्काराच्या समारंभातून किंवा आजच्या संपूर्ण दिवसातून आपल्याला मिळेल याची मला खात्री आहे. आणि नवी प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं, नव्या वर्षाचं तसं वेगळं स्वागत करावं. यासाठीच खरं तर हा नववर्षातला हा पहिला छानसा असा कार्यक्रम. उद्या आपण सगळेजण म्हणणार आहोत की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण केवळ उद्या म्हणून न थांबता आपण सगळ्यांनी आयुष्यभर एकमेकांशी गोड बोलावं. याचसाठी खरं तर या परंपरा आणि सण आपल्याला बरंच काही सांगून जातात. तसंच उद्यापासूनच नव्हे तर आपण सदैव कायमच एकमेकांशी गोड बोलू आणि गोड वागूसुद्धा. मुख्य मान्यवरांचं आगमन थोड्याच वेळात कार्यक्रमस्थळी होतं आहे आणि मग मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा मी सदानंद गाडगीळ आपणा सगळ्या उपस्थितांचं कर्मयोगी या पुरस्कार सोहळ्यामध्ये पुनश्च मनःपूर्वकाने सहर्ष स्वागत करतो. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर उपस्थित असावं आणि प्रतिमांचं पूजन करावं. मंडळी, अशी एक शिक्षण संस्था आहे की जिथे नैपुण्याच्या निकषाचे स्तर उंचावले जातात. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परंतु मी आहे जगज्जीवने निरंतर, असं संत वचन आहे. तसं PB पाटील साहेब, सरोजताई म्हणजेच माई, सारे पाटील साहेब आणि RR आबांचं आपण सगळेजण स्मरण करतो. आणि ते इथं प्रत्यक्ष नसले तरी त्यांच्या विचारांच्या रूपामध्ये ते इथं आहेत. मान्यवरांना विनंती की आपण प्रतिमांचं पूजन करावं. मंडळी, या शिक्षण संस्थेमध्ये गुणवत्तेची दखल घेतली जाते. इथं नुसतं पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही, तर इथं प्रत्यक्ष माणूस घडवण्याचं काम केलं जातं. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परंतु मी आहे जगज्जीवनी निरंतर, असं संत वचन आहे. तसं PB पाटील साहेब, सरोजताई म्हणजेच माई, सारे पाटील साहेब, RR आबांचं आपण सगळेजण स्मरण करतो.
त्यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मंडळी, इथं मिळणारे शिकवण ही काही वर्षांसाठी नसते, तर ते संपूर्ण जीवन उन्नत होईल, उत्तुंग कसं होईल यासाठी शिकवण दिली जाते. इथं चहूबाजूनी अनेक अंगांनी पैलू पाडून मुलांचं उत्तम नागरिक यामध्ये रूपांतर होतं आणि त्याला यश आणि कीर्ती यथार्थ याचं दर्शन होतं. खरं तर ज्यासाठी सगळ्यांचीच आयुष्यभर धडपड असते ते सगळं शिक्षण इथं दिलं जातं. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर असलेल्या सोफ्यांवर स्थानापन्न व्हावं. आदरणीय मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर असणाऱ्या सोफ्यांवरती स्थानापन्न व्हावं. उत्स्फूर्ततेचं एक साक्षात उदाहरण म्हणजे मान्य गौतम भाऊ. कोणत्याही कामाची अत्यंत कौशल्यपूर्ण हाताळणी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रगतीचं संवर्धन कसं होईल केवळ याचाच ध्यास घेऊन परिस्थितीची अनुकूलता निर्माण करणं हे त्यांना सहज साध्य होतं आणि त्यांच्या परिश्रमपूर्वक प्रयत्नांमुळेच फर्स्ट प्लॅन आउट दी वर्क अँड देन वर्कआउट दी प्लॅन असं म्हणत कार्य करणारे, उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघ्याची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी या वचनाप्रमाणे आजपर्यंत भाऊ सतत कार्यरत राहिलेले आहेत आणि म्हणूनच त्यांची ही संस्था इथपर्यंत त्यांनी आणलेली आहे. अत्यंत तळमळीनं काम करणारे, कल्पक वृत्तीचे असणारे असे आपले भाऊ. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करावं आणि उद्देश आणि निवड यासाठी आपण बोलावं. सर्वांना मनापासून नमस्कार. PB साहेबांच्या 92व्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण दर सालाबादप्रमाणे इथं उपस्थित राहिला त्याबद्दल उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो. नवभारत शिक्षण मंडळ, प्राचार्य डॉक्टर PB पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार या तिन्ही संस्थांमार्फत आपणा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर हा कार्यक्रम थोडासा वेळानं चालू झालेला आहे, त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी जे आपलं रचना होती की पुरस्कार कोणाला द्यायचा याबद्दल 2, 3, 4 मीटिंग झाल्या. नाव फायनल झालं, एकमतानं नाव फायनल झालं. ती आजचे कर्मयोगी पुरस्कारप्राप्त सन्मानमूर्ती माननीय श्री बाळकृष्ण कापसे यांनी तो आमचा छोटासा का होईना सत्कार स्वीकारला, त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो. PB साहेबांच्या विचारानुसार चांगल्याला चांगलं म्हणायची दानत पाहिजे आणि वाईटाला वाईट म्हणायची हिंमत पाहिजे. ह्या धोरणानुसारच आपण चांगल्याला किमान आपण चांगलं तर म्हणूया, म्हणजे त्यांचं भावी पुढील आयुष्य, पुढील कारकीर्द पाठीवर थाप मारल्यासारखं होईल आणि आत्ताच्या स्पीडपेक्षा जास्त वेगाने ते समाजासमोर येतील. याच उद्देशानं आज आपल्या सन्मानमूर्तीची आम्ही निवड केलेली आहे. खरं तर त्यांची ओळख करून देणं हे प्रास्ताविक न घेता आपण मुलाखत वजा त्यांची ओळख आपण करून घेत आहोत. पैठणी म्हटलं की आदेश बांदेकर नाव पुढं येतंच आणि पैठणी कोणाची म्हटलं की कापसे पैठणी यांचं नाव पुढं येतं. त्यामुळे ह्या 2 लोकांना एकत्र करण्याचं काम आज आपण इथं केलेलं आहे आणि त्यात मोठा वाटा जे आहे ते आदेश बांदेकरांचा आहे. आदेश बांदेकरांची सुरुवातसुद्धा या स्टेजवरून 1997 साली झाली होती. त्यामुळं आपल्या संस्थेचा ऋणानुबंध आणि या आमच्या व्यक्तिगत कुटुंबाचा ऋणानुबंध मी त्यांना मोठा भाऊ म्हणूनच समजतो. जरी समाजासाठी भाऊजी जरी असले ते तरी ते माझी दाजी आहेत. त्यांची मिसेस सुचेता माझी बहीण लागते. त्यामुळं आपणा सर्वांची भाऊजी, महिला वर्गांची भाऊजी आहेत, पण माझी दाजी आहेत ते. ऐन उमेदीत असताना म्हणजे तकदिनादिन सिरियल चालू व्हायच्या अगोदरपासून आमचे संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत
आपल्या हॉस्टेललासुद्धा ते विद्यार्थी म्हणून आले त्यावेळी ते हॉस्टेललासुद्धा राहिले होते. आणि त्यामुळे तिथनं जे अखंड 97पासून जे आज अखेर 2024पर्यंत त्यांचा सहवास, त्यांचं मार्गदर्शन, आपल्या MSPD कॅम्पचे सुद्धा मार्गदर्शक म्हणून ते राहतात, येतात, मुलांशी मिळून मिसळून त्यांना संबोधतात, मार्गदर्शन करतात आणि स्वतः पण एन्जॉय करतात. त्यांची पूर्ण फॅमिली आपली संस्थेची निगडीत आहे. नुसता पैठणीचा व्यवसाय आहे म्हणून आपण कापसे साहेबांची निवड केलेली नाही आहे. पैठणी तर त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर परदेशात इंटरनॅशनल लेवलला त्यांचं काम प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. पण ती पैठणी म्हणजे एक माध्यम झालं. आम्ही कुठल्या अँगलनं बघितलं त्यांना की जे लोकसमाजामध्ये वंचित आहेत, अंध आहेत, मूकबधिर आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे ते प्रचंड आहे. म्हणजे पैठणीच्या व्यवसायातनं शिल्लक राहिलेल्या निधीमधून काय समाजाला उपयोग होईल हे जे दृष्टिकोन त्यांचा होता तो मोठा प्रचंड दृष्टिकोन आहे. जवळपास 150 ते 250 कुटुंब, अंध कुटुंब, मूकबधिर कुटुंब त्यांच्या फाउंडेशनमध्ये काम करतात. पैठणी जी तयार करतात ती जवळपास 100-150 अंध व्यक्ती आहेत. त्या पैठणी मशीनवर बसून रात्रंदिवस काम करत असतात. त्यांना रात्र समजत नाही, दिवस समजत नाही. अशा त्यांची लग्न करून देऊन, त्यांना घरं बांधून देऊन, त्यांच्यासाठी दवाखाना, शाळा वगैरे जे काय काय लागते कुटुंबासाठी, संसार उभा करून देणं, ते सर्व काम त्यांनी स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या विचारातून केलेलं आहे. आणि आज अखेरसुद्धा त्यांचे पाय जमिनीवर आहेत. एवढा प्रचंड व्यवसाय असूनसुद्धा त्यांनी ह्या सार्वजनिक कामामध्ये सहभाग घेतले. आता कालचं जर उदाहरण दिलं तर काल परवा दिवशी ते अयोध्येला होते. त्यांचा अनेक व्यवसाय आहे की 250 ते 350 गायींचा त्यांचा गोशाळा आहे. त्याचं तूप जे निघतं आहे ते सर्व राम मंदिर अयोध्येला त्यांनी दिलेलं आहे. आणि रामाचं आणि सीतेचं जे वस्त्र जे आहेत वस्त्रांचं सुद्धा ते 25-30 लाखाची वस्त्र राम मंदिरासाठी ते स्वतः गेलेले ते द्यायला. आणि एवढी इच्छा बघून मोदी साहेबांनी त्यांना बोलवून जवळ घेऊन एक पूजासुद्धा त्यांच्यासमोर त्यांनी केलेली आहे. म्हणजे हे जे दृष्टी लागते ते आपल्याकडं सर्वसामान्य लोकांना नसते. आणि त्यामुळं ह्या पुरस्काराची निवड योग्य झालेली आहे असं आम्ही समजतो. आणि त्यांच्या मुलाखतीतून तुम्हाला आणि प्रत्यक्ष हिडन गोष्टी त्यांच्या ऐकायलाच मिळतील. आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय गणपतदादा पाटील आज आवर्जून इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं स्वागत. संस्थेचे सर्व पदाधिकारी सनतकुमार आरावडे साहेब आहेत. आणि आमच्या ह्यांचे अध्यक्ष, सोशल फोरमचे अध्यक्ष, ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार, हे आमचे सगळे वडीलधारी मंडळी आहेत. आरावडे साहेब असतील, गणपतदादा असतील, जयसिंगराव पवार साहेब असतील, थोरात सर असतील, इथं जे मान्यवर आहे, डोईजड काका असतील, सगळे पितृतुल्य आहेत. आणि ही मंडळी ती माझे बंधुतुल्य आहेत सगळे ते. त्यामुळं कौटुंबिक सोहळा हा आपण छोट्याशा प्रमाणात आपण करत असतो. संख्येनं जरी कमी असलो तरी पुरस्काराचं हे जे व्याप्ती आहे ती महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रातील निवडक व्यक्तीच या पुरस्काराला योग्य असं आपण त्यांचा सन्मान करत असतो. उपस्थित पुनश्च एकदा सर्वांचं आभार मानतो आणि आदेश दाजींना विनंती करतो की पुढील कार्यक्रम त्यांनी चालू करावा. हॅलो, धन्यवाद गौतमजी. हॅलो. रांगोळी जर तुम्ही बघितली असेल, बघितली बऱ्याच लोकांनी, त्यामध्ये कापसे साहेबांची जी रांगोळी त्यांनी काढलेली आहे तो रंगावलीकार सचिन अवसरे, त्याचा एक छोटासा सत्कार आदेश बांदेकरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कर्मयोगी पुरस्कार प्राप्त कापसे साहेबांची एक सुंदर रांगोळी सचिन अवसरे यांनी काढलेली आहे. दरवर्षी ते रांगोळ्या काढतात, खूप छान रांगोळ्या काढतात. ज्यांना पुरस्कार मिळतात त्यांची व्यक्तिचित्र ते उभी करतात आपल्यासमोर. आणि म्हणून आपण त्यांचा आज इथं सत्कार करणार आहोत. रांगोळी करणं एक वेगळी कला आहे आणि ती खरं तर सगळ्या महिलांना खरं तर आवडणारी अशी कला आहे. पण अरे पुरुष मंडळीसुद्धा, मुलंसुद्धा, या संस्थेची मुलंसुद्धा खूप छान छान रांगोळ्या काढतात. आपण दरवर्षी इथं ते प्रदर्शनसुद्धा बघतो, नेहमी बघत असतो, ते प्रदर्शन बघत असतो. आणि असं एक छान प्रदर्शन जिथं होतं तिथं एक छान रांगोळी काढली जाते दरवेळी. आणि कापसेंची रांगोळी त्यावेळेला काढलेली आहे, त्यामुळे त्याचा सत्कार होतो आहे सचिन अवसरे यांचा. यानंतर आपल्या कला विश्व महाविद्यालयाचे एक प्राध्यापक आहेत सत्यजित वरेकर आहेत, आलेत काय?
सत्यजित वरेकरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी स्वतः कापसे साहेबांचं पेंटिंग जे आहे ते हँडवर्कनं 3 दिवस राबून केलेलं आहे, ते त्यांना गिफ्ट करणार आहेत. त्यामुळं प्राध्यापक सत्यजित वरेकर कोल्हापूर आपल्या कला विश्वविद्यालयाचे प्राध्यापक. धन्यवाद. कार्यक्रमामध्ये बदल आणि की एक अभिनंदनीय गोष्ट या ठिकाणी मी अनाऊन्स करतो आहे. सकाळच्या सत्रामध्ये शांतिनिकेतनचे माजी विद्यार्थी आदरणीय विश्वास पाटील सर यांना यावर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार आपण प्रदान केला. त्यांनी संस्थेच्या नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमासाठी 1 लाख रुपयेचा धनादेश संस्थेला त्यांनी देणगी म्हणून दिलेला आहे. मी संस्थेचे संचालक आदरणीय गौतमभाऊ पाटील यांना विनंती करतो की ह्या चेकचा आपण स्वीकार करावा. संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय गणपतदादांना विनंती करतो की आपण या चेकचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आणि नर्सरी उद्योजक कोल्हापूरचे नामांकित श्री विश्वास पाटील सर यांनी 1 लाख रुपयेचा धनादेश संस्थेसाठी दिलेल्या जोरदार अशा टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक करायचं आहे. मंडळी, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वहिनींचे लाडके भाऊजी म्हणजे आणि गौतम भाऊंचे दाजी, आत्ताच आपल्याला कळल्याप्रमाणे 2004 सालापासून होम मिनिस्टर झी मराठी वाहिनीवरती सुरू झाला आणि या कार्यक्रमानं अशा प्रकारचा सगळ्यात जास्त काळ चालणारा लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेला एकमेव कार्यक्रम. या कार्यक्रमानं अनेक विक्रम आपल्या नावावरती नोंदवले आणि त्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला सर्वोच्च शिखरावर नेऊन विराजित करण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे अभिनेते माननीय आदेश बांदेकर. मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टचं चेअरमनपदसुद्धा बांदेकर साहेबांनी भूषवलेलं आहे. मंडळी, 2 स्त्रिया भेटल्या की सगळ्यात आधी एकमेकीकडे निरखून पाहतात आणि मग आपल्याला ती भेटली, मागची ज्यावेळेला ती भेटली होती तेव्हाची ती तशीच आहे का, ती अशी विचार करायला लागते. दोघीही तसा विचार करतात आणि मग ते साडीचा विचार होतो, दागिन्यांचा विचार होतो, मेकअपचाही होत असेल आणि तिनं जर पैठणी नेसलेली असेल तर तिचा तोरा काही वेगळाच असतो, ती अगदी तोऱ्यात राहत असते. अगदी रुसलेल्या पत्नीनं नवल्यानं पैठण घेऊन देतो म्हटलं की तिची कळी लगेच खुलते, हो ना. अशा अनेक या पैठणीचे किस्से आपल्याला सांगता येतील. अशी ती पैठणी ज्यांनी सगळ्यात लोकप्रिय असलेल्या पैठणीचे निर्माते आज इथं सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित आहेत माननीय बाळकृष्ण नामदेव कापसे. आणि अशी पैठणी ज्यांच्या हस्ते दिली जाते ते आदेश भाऊजी पण आज इथं उपस्थित आहेत. धन्यवाद. सगळ्यात आधी 2 महिला एकत्र भेटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये गेल्या वेळेला ही अशीच होती का, आता एवढी कशी बदलली आहे वगैरे जे भाव येतात हे मला इतक्या वर्षात जाणवले नाहीत, पण गाडगीळ साहेबांना जाणवल्याबद्दल त्यांचं आधी टाळ्या वाजवून आपण कौतुक करूया. दुसरी गोष्ट, बायको रागावली की पटकन तिला गोड पटवण्यासाठी, हसवण्यासाठी लवकरच तुला पैठणी देईन, चांगलं वाग, हा जो काही उपाय ते घरात इतकी वर्ष करतायत त्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. थोडक्यात काय, आम्ही दिसत असतो पण असे कितीतरी सूत्रधार आपली कला सादर करत असतात, कायम ते कोपऱ्यात असतात. आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे मला अध्यक्षपदाची सुद्धा खुर्ची मिळाली. मला असं वाटतं, पण मी कितीही सेंटरला बसलो तरी माझं पहिलं लक्ष त्यांच्याचकडे जातं, कोपऱ्याकडे. तेव्हा या सूत्रधार महाशयांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. आणि आता खरंच आजचा एक छान सुवर्ण योग आहे. या शांतिनिकेतन वास्तूच्या असंख्य अशा आठवणी आहेत आणि आठवणी असताना अगदी PB सरांचं फिरणं, वावरणं, त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या आशीर्वादातून आज गौतमजी ही धुरा घेऊन पुढे जात आहेत. आज असंख्य अशी पितृतुल्य व्यक्तिमत्व पहिल्या रांगेत बसलेली आहेत. आम्ही नेहमी असं म्हणतो की त्या पिढीने
कायम कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस केलं म्हणून आज आम्हाला हे सुवर्ण दिवस बघायला मिळाले. तेव्हा या पिढीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा होम मिनिस्टर हा कार्यक्रम 2004मध्ये सुरू झाला. माझं आणि पैठणीचं एक नातं जडून गेलं आणि त्यातून खरं तर महाराष्ट्रभर फिरत असताना, सातत्याने प्रवास करत असताना आज या ठिकाणी इतका छान योग माझ्या आयुष्यात कधी येईल आणि तो सुद्धा याच वास्तूत, असं मी कधी स्वप्नातही बघितलेलं नव्हतं. आणि तो योग असा आहे की बाळकृष्ण कापसे हे असं नाव आहे की या नावाच्या पाठीमागे असलेली अथक मेहनत, परिश्रम काय आहेत हे मी जेव्हा जेव्हा त्यांना बघितलो, अनुभवलं, बघितलं. बरं हेच नाही, यांचं संपूर्ण कुटुंब, कापसे कुटुंब. एखादी गोष्ट एका वयाच्या टप्प्यावरती आल्यानंतर बघायची आणि ते स्वप्न पूर्ण करायचं, हे छोटी गोष्ट नसते. आणि ती अनुभवता अनुभवता आज या ठिकाणी खरं तर 2 जणांचं सत्कार झाला. एक म्हणजे एक सचिन की ज्यांनी उत्तम अशी रांगोळी काढली, अनेक रंगांच्या छोट्या छोट्या कणांमधून एक बाळकृष्ण कापसेजींचं चित्र साकारलं. तर त्याचबरोबर आत्ता ज्या शिक्षकांनी बाळकृष्ण कापसे सरांचं इतकं छान पेंटिंग रेखाटलं, रंगांमध्ये रंगून जाणारे, असंख्य माऊलींना आनंद देणारे पैठणीचे शिल्पकार या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांचं आधी या शांतिनिकेतन वास्तूमध्ये स्वागत करूया. आणि मलाही आज आनंदाचा क्षण आहे, कारण पैठणी मी देत असतो, मी फक्त निमित्त असतो, पण ती घडत असते तुमच्या हातातून. कापसे आणि पैठणी हे नातंच इतकं गोड आहे. हा कदाचित देवाचाच काहीतरी आशीर्वाद असावा, कारण कापूस आणि वस्त्र हे जसं म्हणतो तशीच ती तरलता तुमच्या स्वभावात आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की मुळात हा व्यवसाय तुमचा किती वर्षांचा? नमस्कार. सर्वप्रथम पी.बी. पाटील अण्णांचं मी अभिनंदन करतो. मला त्यांनी इथं बोलवलं, गौतमजींनी बोलवलं. आणि एक साई म्हणून कोणी, निकेतन म्हणून कोणी एक व्यक्ती, नाव नाही माहिती, त्यांनी खूप फॉलोअप घेतला. मला असं खूप वेगळं वाटलं. तर ह्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पैठणीचा विषय जो विचारला, हा तसा मी ह्या व्यवसायामध्ये गेल्या 35 वर्षापासून काम करतो आहे. अगदी सुरुवातीचं सांगायचं जर म्हटलं तर कापसे परिवाराचा काही ह्या उद्योगाशी कुठूनही दूरनही संबंध नाही. माझे आईवडील ऊसतोडीचे कामगार होते. 6 महिने नाशिक जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात ऊसतोडीला यायचे आणि 6 महिने गावी दुष्काळी कामं असतात ते कामं करायचे. घरामध्ये भरपूर 18-20 दारिद्र्य होतं. आम्ही 6 भावंड, आईवडील दुष्काळी कामं करताना आमचं शिक्षण जेमतेम, पूर्ण डिटेल सांगतो चालेल? हो, मला आवडेल. तर एका मंदिरामध्ये गावात शाळा भरायची. 1ली ते 4थीचे वर्ग एकाच मंदिरात भरायचे आणि तिथं शिक्षण घेताना मी लहानपणी, आमच्यावर अशी जबाबदारी होती का घरी स्वयंपाक करण्यासाठी सरपण आणणे, शेण गोळा करून गौऱ्या थापणे, घराच्या बैलासाठी चारा आणणे, गवत आणणे, ते ओटी वगैरे बांधून असं गवत टाकतात बघा, ते कामं मी करायचो. 4थीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढे वडिलांनी सांगितलं, आता तू काय पुढे 4थीपर्यंतच आपल्या गावात शिक्षण बस. आता एका बागायतदाराकडे मला कामाला ठेवलं होतं. 200-250 रुपये महिन्याला द्यायचे आणि शिक्षण थांबलं. पण थोडंसं माझी इच्छा होती का बा इतर मुलं शिकतात, कारण 1ली ते 4थी मी लहानपणी माझ्या गावात शेण गोळा करून गौऱ्या थापायचो आणि त्या येवल्यात विकायला आणायचो. तर शहराकडची लोक, शहराकडचं अट्रॅक्शन, ते व्यापार, हे लोक बघायचो मी. आपण फार गरीब आहे, पण असे कपडे वगैरे घातलेले लोक बघितले का असं वाटायचं यांच्यासारखं कसं आपल्याला होता येईल. तर मी तेव्हापासून गौऱ्या विकणं किंवा गवत विकणं हे एक व्यापार होता माझ्यासाठी. आणि म्हणून मला शिकून काहीतरी आपण करावं अशी जिद्द होती. आणि त्यावेळेस वडिलांचं म्हणणं नाकारून मी माझं गाव सोडलं आणि येवल्याला एकटाच निघून आलो. कुठलं गाव? माझं वडगाव म्हणून छोटं गाव आहे, येवल्यापासून एक 5 किलोमीटर.
आणि येवल्यात आल्यानंतर मग राहायचं कुठं, जेवायचं कुठे, कोणीच नव्हतं. म्हणजे सगळे असून कोणीच नव्हतं. आणि अशा वेळेस एका ब्राह्मणाच्या ओट्यावर झोपायचो. आणि एक तालीम होती, लोणारी वस्ताद तालीम म्हणून, त्या तालमीत मी आंघोळ करायचो. आणि एका डॉक्टरकडे नोकरी केली किंवा मग नोकरी करून शाळा, असं दोन्ही ती सांगड जमली. मला ते जेवण खावण करून 15 रुपये आठवड्याला द्यायचे. 15 रुपये फक्त. बर. असं करत करत शिक्षण सुरू झालं. 1 नोकरी, 2 नोकरी, अशा 2-3 नोकऱ्या झाल्यानंतर मला हळूहळू एका नामांकित पैठणी, तुम्हाला माहीतच आहे, सोनी पैठणी नावाचं एक मोठं शोरूम आहे येवल्यात. त्यांचा 150 वर्षापासून हा व्यवसाय आहे. त्या सोनी पैठणीत मला नोकरी मिळाली. आता ती नोकरी बी अशी मजेशीर गोष्ट आहे, अशी सहज नाही मिळाली. मी एका दुसऱ्या दुकानात काम करत असताना रात्री टायपिंगचे कामं करायचो. आता हा काळ होता 91-92चा. तर टायपिंग करताना त्या मालकाच्या मुली माझ्याकडे टायपिंग शिकायला यायच्या. आणि त्यांचा टाईपरायटर घरातला बंद पडला म्हणून मला म्हणे, सर तुम्ही आमच्या घरी येता का? माझ्या वडिलांनी बोलून. म्हटलं वा वा, तुमच्याकडे कोण येणार नाही, मोठी माणसं आहे. आणि घरी गेलो आणि त्यांचं टाईपरायटिंग 1 सेकंदात मी रिपेअर केलं आणि टायपिंग केलं. सेटला खूप आनंद झाला, वा वा तुमचं तर फार फास्ट टायपिंग आहे, माझ्याकडे नोकरीला येता का? तुमच्याकडे यायला कोणाला नाही आवडणार. मोठं नाव होतं त्यांचं, एक मोठं युनिट आहे आशिया खंडामधलं सर्वात मोठं पप्प्यांच्या चिकापासून पावडर तयार करायचं एक युनिट होतं त्यांचं. आणि मला तिथं त्यांनी जॉबची ऑफर दिली आणि मला तिथं नोकरी मिळाली. आणि मग तिथून पुढं ह्या पैठणीचे नॉलेज म्हणा, पैठणीचा व्यवसायाला सर म्हणजे सुरुवात बघत बघत सुरुवात झाली. बघत बघत सुरुवात झाली. असं. पण किती जणांना तेव्हा टायपिंग शिकवलं? त्यावेळेस सर तसं खरं सांगतो, अरे हसण्यासारखं काय आहे ह्याच्यात? मी टायपिंग शिकवत होते. कारण टायपिंगचं जेव्हा तुम्ही म्हणालात की मुलींना टायपिंग शिकवत होतो, तेव्हा वहिनींच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं होतं. त्यांच्या मनातला प्रश्न मला तुम्हाला विचारावा असा वाटला. त्याला मी काय करू? वहिनी मी काळजी करू नका. टायपिंग खरोखर प्रॅक्टिकल शिकवताना अवघडच काम आहे तसं ते. हां, आम्हालाही माहिती आहे. टायपिंगला आम्हीही जायचो. ASDFGHLKJHJ एवढंच केलं. त्याच्या पुढे रिबीन बदलण्या पलीकडे आम्हाला काही आलं नाही. त्यामुळे नाही, तो काळ जो होता तो खरं म्हणजे टायपिंगचाच जमाना होता सर. खरं म्हणजे माझं शिक्षण जे झालं 84 ते 91-92 पर्यंत, तर टायपिंगला फार महत्त्व होतं. आणि कॉम्प्युटर वगैरे नव्हते तेव्हा. प्रत्येकजण 10वी झालं का टायपिंगचं कोर्स पण करायचं. मी बरोबर सांगितलं की नाही? बरोबर सांगितलं. LKJHJ ASDFGF स्पेस बार ह्याच्यातच अर्ध आयुष्य गेलं आमचं. अगदी अगदी अगदी. आणि ते टायपिंग मी पार्ट टाईम शिकवायचो मुलांना. त्याच्यामुळे माझा मराठी, इंग्लिश, हिंदी स्पीड खूप होता. मी तुम्हाला एक सांगू का? पैठणीची डिझाईन तुम्ही बघता आणि मग ती तशीच्या तशी करता. विचारलेला प्रश्न सोडून सगळी उत्तरं देताय तुम्ही. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल, हसत खेळत आनंदाचे रंग भरणाऱ्या या आज कर्मयोगी या पुरस्कारानं सन्मानित करणारे बाळकृष्ण यांच्याशी आपण अशाच गप्पा मारणार आहोत. मला तुम्हाला मुद्दाम तुम्ही इतकं छान पद्धतीने जेव्हा सांगत होता आणि त्यातून पैठणीच्या व्यवसायाकडे स्वतः वळावं असं कधी वाटलं मग तुम्हाला? कारण इतकी हालाखीची परिस्थिती होती. असंख्य म्हणजे मगाशी मी गप्पा मारत असताना इथे सुद्धा काही जणांचे लूम्स होते, काही इथल्या आठवणी लोक सगळे सिनियर मंडळी सांगत होते. अशा वेळेला आपण या व्यवसायात स्वतः लूम किंवा उतरावं हे कधी वाटलं मग? नाही, हे तर फार उशिरा वाटलं सर. त्याचं पूर्वीचं सांगतो. तिथे मी साधारणतः एक 12 वर्ष नोकरी केली. म्हणजे त्या काळामध्ये माझे भावंड मी आणले, माझी बहीण भाऊ पण खेड्यातून इकडं आणले. आणि ती नोकरी करून मला पूर्ण भारतातलं नॉलेज मिळालं. म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये डिलिव्हरीला द्यायला जाणं, ऑर्डर्स आणणं, सेल्समनशिप करणं, हे 12 वर्ष पूर्ण अनुभव मला तिथं मिळाला. पण झालं काय, माझं 2000 साली लग्न झालं सर. म्हणजे 2 भावंड शिकत होते, 2 बहिणी शिकत होत्या आणि 5वी आता ही आली माझ्याकडे. आणि आली म्हणजे आणलं मी तिला. नाही आणलं ठीक आहे. जरा एक तुमच्याकडे हँडमाईक आहे का? जरा एक हँडमाईक जरा तिकडे द्या. कारण कसं आहे, शेवटी या सगळ्या
इथपर्यंत शिखर गाठण्यामध्ये या माऊलीचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. कारण आपण जसं म्हणतो की भावंड आणली, आईवडिलांचं काही नव्हतं, उत्पन्नाचं साधन नव्हतं, हातावर पोट होतं, अशा वेळेला भावंडांचं भलं व्हावं यातून एका कुटुंबातली एक स्त्री शक्ती माहेरचं अंगण सोडून सासरचं उंबरठा ओलांडून आली. माऊली नमस्कार. कारण महत्त्वाच्या टप्प्याकडे त्यांनी मला आणून ठेवलेलं आहे. यांनी होणार तुमचा आवाज महाराष्ट्रात कोणी बंद करू शकत नाही. माऊली बोला, कधी हे आठवत आहेत पहिल्या दिवशी आले होते ते? हॅलो हॅलो हॅलो. हां आठवत आहेत? हो आठवतं. हां आता बोला, म्हणजे मी मध्ये काय वाटलं तर त्यांच्याकडे माईक आहे. तिच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं, मी बघायला गेलो हां तर तिचे आजोबा नाही म्हटले मला. तुम्हाला म्हणजे तो किस्सा असा गमतीशीर आहे का तिच्या आजोबाच्या नावाचे 2 माणसं त्या गावात. मी आणि माझ्या मेवण्याला तुम्ही ओळखतात. आम्ही मोटरसायकलवर 50-50च्या 2 नोटा होत्या, 100 रुपये मुलीला देऊ असं हिशोबाने गेलो. तर नारायण कवडे नावाच्या दुसऱ्याच वस्तीवर गेलो. झालं काय का सांगताना सांगितलं तर शिक्षकाची मुलगी आहे. म्हटलं आता चांगले कपडे घातलेले असेल. तिथं गेलो तर ती पोलकं आणि एक परकर घातलेली शेतातून मुलगी आली. तिचा बाप घरी नव्हता. तिच्या आईने दाखवली आम्हाला. पोहे खाल्ले ना आम्ही तिला 50 रुपये पण दिले. पण नंतर चर्चा अशी झाली का आपल्याला तर शिक्षक SYBAची मुलगी अशी कशी दिसत होती, अशी चर्चा झाली. पण आम्ही विचारलं तर म्हणे अरे ते नारायण कवडे वेगळे. पैसे पण संपले. पेट्रोलला पैसे नव्हते, मोटरसायकल जुनी होती. आणि मग तिच्या आजोबाकडे गेलो तर तो माणूस राजकीय होता. म्हणजे त्यांचे चुलत आजोबा खासदार झालेले मोठे. यांना 50 रुपये दिलेच नाही. नाही पुढे ऐका ना. हां माझं लक्ष 50 रुपयांकडे. पुढे गेलो तर नांदगावचा एक त्यांचा ठेपा होता. बरं आम्ही त्या ठेप्यावर, कारण हे बाणगावला मुलगी बघायची हे त्यांना माहीत होतं. कापड दुकानात काम करणाऱ्या मुलाला का मुलगी द्यायची आपण. वडील शिक्षक होते, त्यांची इच्छा नव्हती. पण आम्ही भारतभर फिरतो सर. मी सेल्समन होतो. कोणाला कसं पटवायचं हे त्यांच्या आजोबापेक्षा मी खरोखर 50 रुपये न देता त्यांच्या ठेप्यावर गेलो. एका पेट्रोल पंपावर ते आजोबास असे शुभ्र कपडे घातलेले, धोतर घातलेले बसले. आम्ही नमस्कार केला. म्हणलं बाबा आम्ही ते तुमची नात बघायला आलो. अच्छा अच्छा असे पाहिलं माझ्याकडे. बसा चहा पाजला. आम्हाला म्हणे ठीक आहे नंतर बघू म्हणे. म्हणलं असं काय करतात, आम्ही एवढ्या लांबून आलो, पेट्रोल खर्च करून आलो, मुलगी तर दाखवा, देऊ नका पण दाखवा. आणि आम्ही बळच त्यांच्या घरात घुसलो. तरी पण त्यांनी 2-3 वेळेस बघून मुलगी द्यायला नकारच केला. पण आम्ही काही पिच्छा सोडला नाही, कारण लहान्या भावाचं लग्न अगोदर झालं होतं. आणि मग मी मोठा असल्यामुळं घरचे म्हणायचे की तू कधी लग्न करतो. तर त्या हिशोबाने म्हटलं आता एक बघितलं आपण हिचं. पण त्या माऊलीच्या येण्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? नाही खरोखर बदल तर झालाच. म्हणजे सगळ्याच प्रकारचे बदल झाले. आर्थिक झाले, प्रापंचिक झाले, सगळ्या सुखदुःखाचे सगळेच बदल होतातच प्रत्येकाचे. तसे माझे झाले. तेवढा काही प्रापंचिक वेळ मिळाला नाही खरं म्हणजे. ती आल्यानंतर मी तिथे काम करत होतो. तर काम करता करता मला थोडं असह्य व्हायला लागलं का बा आपण ग्रॅज्युएट मी बाहेरून केलं, एवढे टायपिंगचे कामं करतो, विमानाने फिरतो. मला 2,000 पगार होता. 2000 महिना? हां महिन्याला 2,000 द्यायचे. आणि माझा लहाना भाऊ टेम्पो चालवायचा. तो एका ट्रिपचे 4,000 4 दिवसात आणायचा. तो अडाणी. मी शिकलेलो, मी विमानाने फिरतो, मी देशभर फिरतो. मला दिल्ली, कलकत्ता, मुंबई माहीत आहे. पण पगार हक्काचा 2,000 होता. आणि ही पण कॉलेजला जायला लागली आणि धावपळ व्हायला लागली. म्हणून मी मालकाला सांगितलं की मला आता तुम्ही पगार वाढवून द्या, आता लग्न झालं आहे. त्यांच्याच समाजाच्या एका खोलीत राहायचो, त्याचे 350 कट व्हायचे. तो पगारातून काही राहत नव्हतं खाली. आणि मग दरवेळेस घरी जायचं, ऐकून धान्य आणा, भाजीपाला दे. ते जरा असह्य व्हायचं, कारण एकीकडे एवढ्या मोठ्या लेवलला आणि दुसरीकडे ही परिस्थिती. आणि मग आम्ही काम सोडायचा निर्णय घेतला पगार न वाढल्यामुळे. आणि दोघंही आम्ही शेतावर गेलो, शेती काम करायला लागलो.
त्यावेळेस मात्र तिच्या कुटुंबाने भरपूर त्रास त्यांना झाला का बुवा आपण फसलो आता याला मुलगी देऊन, मुलीला आता शेती करावं लागेल का काय. आणि थोडं वादाचंही वातावरण झालं होतं, पण तिने साथ दिली. ती म्हणे नाही, माझा नवरा जसा आहे तसा मी राहील. ती सांगेल पाहिजे तर पुढे काय झालं ते तिला विचारा. नाही नाही, त्याच्यासाठी स्वतंत्र एपिसोड मी स्पेशल करणार आहे तुमचा माऊली. पण आज तुमचं योगदान खूप आहे. असंख्य पिढ्यांमध्ये, असंख्य घरांमध्ये असं अनुभवायला मिळतं की तुमच्या येण्यानंतर त्या सगळ्या कुटुंबाला एकत्र ठेवणं. आजसुद्धा या कापसे परिवाराचं एक आनंदाचं क्षण तोच आहे की सगळेजण एकत्र राहतात, सगळी भावंडं एकत्र आहेत आणि सगळ्या जावा एकत्र आहेत. आणि इतकं मोठं विश्व त्यांनी आज तयार केलेलं आहे. विश्व अशासाठी म्हणतो, इथे बसलेल्या प्रत्येकाने आयुष्यात वेगवेगळे जगातली पर्यटन स्थळं बघण्यासाठी आपण जातोच, पण एकदा तरी आपल्या महाराष्ट्रातलं ही अशी एक सुवर्णभूमी तयार झालेली आहे जी येवल्यामध्ये आहे. का कशी त्यांच्याशी मी संवाद साधणारच आहे. कारण एखाद्याने खूप मोठी आउटलेट्स काढली असती, मोठमोठी शोरूम्स केली असती, पण यांनी जी दालनं तयार केली आहेत ना, आणि त्या दालनामध्ये जी मनं राहत आहेत ती काही वेगळी शक्ती आहे. मला सांगा, लूम सुरू झाल्यानंतर स्वतःचा लूम पहिला कधी झाला, काय झालं, कसं झालं? लग्न झाल्यानंतर काम सोडून शेतावर गेलो. ह्या 10-12 वर्षे मी जे येवल्यात सर्व्हिस केली त्या काळात माझा संघ कार्यालयाशी संपर्क आला. मी स्वयंसेवक झालो होतो आणि रोज शाखेत जायचो. तर शाखा बंद झाली खेड्यावर गेल्यामुळं, आणि शाखेतल्या लोकांनी मला येऊन सांगितलं का तुम्ही रोजचे नवीन नवीन किस्से ऐकवायचे, तुम्ही आता शाखा बंद झाली, तुम्ही शेती करताय, तुमच्याकडे एवढं नॉलेज आहे. खरं मला ह्या व्यवसायामध्ये शाखेमध्ये जे पारंपरिक विणकर होते, ज्यांचा हा खानदानी बिझनेस होता, ते स्वयंसेवक होते. त्यांनी मला ह्या व्यवसायात बोलावलं. शेती करू नका, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. त्यांनी मला काही भांडवल दिलं. आणि तुम्ही जे आज जे कापसे पैठणी नाव बघतात, एवढा मोठा ब्रँड बघतात, याची सुरुवात न विकणाऱ्या साड्यांपासून झाली. म्हणजे जे विणकर होते त्यांच्याकडे काही साड्या डेड साड्या असतात, विकतच नाही. हे कलर कॉम्बिनेशन, आता त्यांचा अभ्यास दादर किंवा लक्ष्मी रोड इतकाच होता, पण मला पूर्ण भारताचं ज्ञान होतं की ही साडी कुठे विकेल. त्यांना माहीत नव्हतं, म्हणून ते मला म्हणायचे की ह्या साड्या तू घेऊन जा, विकल्या तर पैसे दे. मी साडी पाहिल्यावर समजायचं का हे लोक बिचारे गरीब साधे, ही साडी जर गुजरातमध्ये विकली, मरीन लाईनला विकली, तर तिथे हिला चांगले पैसे मिळतील. आणि अशा त्यांच्याकडे न विकणाऱ्या साड्या मी घेऊन अशा प्लास्टिकच्या पिशवीत, आम्ही दोघं गुजरातला गेलो होतो पहिली ट्रिप मारायला साड्या घेऊन. ज्यांच्याकडे मी 5,000 रुपये पगाराची मागणी करत होतो, मला पहिल्या ट्रिपमध्ये 16,000 रुपये नफा झाला होता. म्हणजे एक 7-8 साड्या घेऊन गेलो आणि न विकणाऱ्या साड्या, त्या पण न विकणाऱ्या होत्या. म्हणजे त्यांच्याकडे 2-2 वर्षे झाले, 6-6 महिने झालेल्या घडी घालून पडलेल्या असायच्या का बा ह्या साड्या. म्हणजे मला असं सांगायचं आहे का, माझे मालक मला म्हणायचे की साडी आज तयार झाली, हिला नेसणारी बाई 20 वर्षापूर्वी कुठंतरी जन्माला आलेली आहे, टेन्शन घ्यायचं आणि ती कधीतरी येईल आणि घेईल, आपण तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे बाळकडू मला तिथं सोनी पैठणीमध्ये शिकायला मिळालं. खूप चांगली माणसं आहे, त्यांनी मला हे म्हणजे 12 वर्षे जे शिक्षण दिलं, तर त्यांचे माझ्यावर माझ्या आईवडिलांपेक्षाही खरोखर जास्त उपकार आहे. आणि त्याच्यामुळंच मी एवढा तयार झालो. आणि त्याच्यानंतर मग आता फक्त लोकांकडून घेऊन कसं विकणार आपण, गिराकाचे चॉईस असतात. बायकांशी व्यवहार करणं फार अवघड आहे सर, त्यांच्या चॉईस उतरणं एवढा सोपा विषय नाही आहे. म्हणून स्वतःचे माग आम्ही चालू करण्याचं ठरवलं का बायकांना ज्या चॉईस लागतील ते आपण स्वतः बनवून देऊ, दुसऱ्याकडून घेऊन चॉईस पूर्ण होत नाही. आणि मग पहिल्या हातमागाची सुरुवात माझ्या स्वतःच्या लहान्या भावाला वडगाव ह्या गावी एक छोट्याशा पत्र्याच्या खोलीत आम्ही 2001 साली सुरुवात केली. आणि तिथून सुरू झालं. तिथून सुरू झाली. त्याच्यानंतर मग आता ही तशी कला पर्टिक्युलर समाजाची होती. साळी, कोष्टी, नागपुरे, हलवा हा समाज विणकर होता. मी मराठा आहे, आपल्या समाजात तसं कोणीही माझ्या भागात विणकर 2001पर्यंत येवला आणि एक नागडे गाव, हे 2 गाव सोडून कुठंही एक हातमाग नव्हता. पण बरेचसे लोक बेकारी आहे, नोकऱ्या नाही, व्यवसाय नाही. तर आम्ही ती सुरुवात ग्रामीण भागात माझ्या भावा थ्रू
मग गावातले आदिवासी मुलं असतील, आमच्या समाजाचे काही आमचे भाऊबंदाची मुलं असतील, असे एकाचे दोन, दोनाचे चार करत 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 2006पर्यंत एक 500-600 लोकांपर्यंत हा रोजगार पोहोचला. आणि हे करत असताना एकीकडे व्यवसाय वाढत गेला. छोटं दुकान होतं 10 बाय 10चं, एक मातीचं दुकान, मातीच्या भिंती असलेलं, वरती पत्रा. आमची बेडरूम म्हणजे गॅलरी असायची, एक छोटीशी 4 फुटाच्या गॅलरीत आमचे 5-6 वर्ष लग्न झाल्यानंतर आम्हाला रूम पण नव्हती. त्याच्यात लहान्या भावाचं लग्न, तोही तिथेच. ह्या 10 बाय 15मध्ये आम्ही 7-8 जणं राहायचो. आणि दिवसभर तिथं गादी टाकून 2 कपाटात साड्या असायच्या. संध्याकाळपर्यंत सगळा माल संपून जायचा आमचा. लोकांना काय हवं हे 12 वर्ष मी शिकलो. क्वालिटी, रेट आणि सर्व्हिस जर दिली तर कोणाला या म्हणावं लागत नाही, हे मला माहीत होतं. आपण रेट चांगले द्यावे, आपण सर्व्हिस चांगली द्यावी आणि कोणाला फसवू नये, हे मला तिथं शिकायला मिळालं. आणि त्याचाच फायदा मला माझ्या व्यवसायात खूप झाला. आणि छोट्याशा दुकानामध्ये वेटिंग लागायला लागली. वरती 2 गिरायक बसायचं, तिसरं आलं का वेटिंग लागायची. आणि असं करत करत 2006 साली माझ्याच एका कस्टमरचा मोठा वाडा मला मिळाला. त्याचे 28 मालक, 28 लाख किंमत आणि 28 महिन्यात पेमेंट द्या, पण हा वाडा तुम्ही घ्या. आणि आता तुम्ही आले होते, तो वाडा आम्हाला 2006 साली मिळाला. आणि तिथून पुढे मग भरपूर व्यवसायाची वाढ झाली. खूप मोठ्या प्रमाणावरती हे सगळं होत असताना एकीकडे व्यवसायाची वाढ झाली, पण तुमचा जो व्यवसाय तो पूर्णपणे येवल्यापुरताच मर्यादित सेंटर राहिलं, पण जगभर पैठणी पोहोचली. मीही त्याचा साक्षीदार आहे. मी अनेक ठिकाणी पैठणी बघितली. पण हे सगळं होत असताना आज जे काही तुम्ही केलेलं आहे एक समाजकार्याच्या माध्यमातून, मी तिथे आल्यानंतर मी थक्क झालो होतो. मूकबधीर मुलं त्यांची लग्न करायची, आणि नुसती लग्न करायची नाही तर नवरा बायको दोघेही मूकबधीर, अशी जवळजवळ 100 जोडप्यांची लग्न लावून त्यांना घरं बांधून देऊन आज तीच तिथे विणकर म्हणून काम करतायत. आणि त्यातून असंख्य या पैठण्या तयार होत आहेत. हे कधी सुचलं तुम्हाला? कारण समाजकार्य करत असताना त्यातून त्यांचा रोजगार, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांचं सगळं झालं पाहिजे, ही ओढ जी तुम्ही दिसते आहे आज, ती करावी असं हे तुमच्या मनात कधी आलं? कारण शोरूम तर काढू शकला असता मुंबई ठाण्यात. 6 मध्ये शोरूम झालं आमचं तयार. आता आम्ही तर पूर्ण परिवार कष्ट घेत होतो, पण व्यवसाय इतका मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला याचं काही गणित कळत नव्हतं आम्हाला. का बा, मी 12-15 वर्षे नोकरी केली तेव्हा काही असा व्यवसाय वाढला नाही, पण 2004 नंतर व्यवसाय खूप वाढला. याचं काही गणित कळत नव्हतं का बा एवढी मागणी कुठून येते. ते थोडं उशिरा कळालं आणि त्याचं खरं कारण तुम्ही होतात हे नंतर कळालं आम्हाला. मी आधी सांगतोय, यांनी 2004 साली होम मिनिस्टर नावाची एक सिरियल चालू केली आणि कळत न कळत येवल्याच्या पैठणीला एवढी मागणी आली आणि त्याच काळात आमचा व्यवसाय डेव्हलप झाला. आणि हळूहळू म्हणजे त्या शोरूममध्ये गेल्यानंतर लूम वाढले, एकीकडे व्यवसाय वाढला. आता ज्यावेळेस मी लोकांकडे काम करायचो त्यावेळेस मला नेहमी असं जाणवायचं का समाजातील जी मोठी माणसं आहे त्यांनी गरिबाला थोडं मदत किंवा आपल्या नोकरांना दिले पाहिजेत पैसे. एखादा करोडो रुपये कमवतो, पण तो त्याच्या माणसाचे खाडे कापणं म्हणा किंवा त्याला पेमेंट वगैरे काही फार देत नाही. पण मी जर मोठा झालो तर मी देईल बुवा असं मला तेव्हाही वाटायचं. आणि जेव्हा 6 मध्ये व्यवसाय सुरू झाला, मोठा झाला, 2012पर्यंत आमच्यावर जे काही कर्ज होतं किंवा आमच्या ज्या काही गरजा होत्या, घर असेल, कर्ज असेल, गाडी असेल, हे सगळ्या गरजा संपल्या. म्हणजे 2001ला व्यवसाय कुठं करावा, भांडवल कुठून आणावं हा समस्या होती. 2012ला ही समस्या होती का आता पैशाचं काय करायचं. भरपूर पैसा घरामध्ये शिल्लक राहायला लागला आणि काय करावं. पण मुळात जो विचार होता त्या परिस्थितीत का आपल्याला जर भगवंतांनी संधी दिली तर आपण काहीतरी इतरांसाठी करू, ही एक कल्पना पहिल्यापासून डोक्यात होती. आणि मग विचार असा केला परिवारामध्ये का आपण परिवार मुलला आपण शिर्डी आहे, नाशिक, औरंगाबाद, पुण्याला शोरूम काढू, फ्रँचायझी काढू. पण ते काढल्यानंतर अजून पैसे वाढणार होते.
आपली समस्या होती पैशाचं काय करायचं. आता पैसे दुकानं वाढवली तर आज 10 कोटी वर्षाला कमवतो तर 100 कोटी कमवणार, पुन्हा पैसा वाढणार. आणि मुळातच माझे भावंड गरीब आहे, अडाणी आहे, शिकलेले नाही, यांना कुठं पाठवायची माझी इच्छा नव्हती. परिवार एकत्र राहावा. ग्रामीण भागामध्ये जे वातावरण आहे ते शहरात नाही असं मला वाटतं. म्हणून आमची इच्छा होती की आपण इथंच राहू. ईश्वराने आपल्याला वडगावला जन्माला घालण्याचं काही कारण असेल, आपण तिथंच कार्य करू. आपल्या परिसरातल्या लोकांना या आपल्या व्यवसायाचा फायदा होईल, महिलांना काम मिळेल, मुलांना काम मिळेल. आणि अशा पद्धतीने 2006 ते 2014-15पर्यंत आम्ही परिसरातले 200-300 मुलं आमच्याकडे कामाला ठेवले. त्यांना रोजगार मिळतो. ते शहराकडे येण्यापासून वाचले म्हणजे. आणि ही प्रगती आम्हाला आवडली. आणि आता वेगळं काय करायचं, तर मग काही दिव्यांग लोकांवर आम्ही प्रयोग केले की ज्यांना बोलता येत नाही, जे अपंग आहे, जे अनाथ आहे, ज्यांना आईवडील नाही आहे, अशा मुलांना आम्ही पहिले तर मूकबधीर मुलांवर प्रयोग केला. त्यांना शिकवलं आणि ते त्यांना ऐकू येत नाही, बोलता येत नाही, पण ते आपल्यापेक्षा चांगलं काम करायला लागले. म्हणजे जे डिझाईन आम्ही काढतो, आपण थोडंसं चालूपणा करतो मला असं वाटतं बोलणारी लोक, पण ते बिचारी इतके प्रामाणिक आहे की त्यांचं जग फार छोटं आहे, त्यांना थोडंसं ज्ञान आहे, जास्त नाही. ते खूप सुंदर साड्या तयार करतात असं लक्षात आलं. सुरुवातीला आम्ही छोटासा त्यांच्यासाठी छोट्या छोट्या खोल्या बांधल्या, छोटं एक शेड बांधून माग टाकले. पण त्या गरजा फार छोट्या वाटल्या. त्यांना त्यांचे लग्न होणार पुढे, त्यांचे म्हातारे आईवडील असतील, हे कुठं राहतील. मग तो छोटा प्रोजेक्ट आम्ही डिमॉलिश करून एक मोठा प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं. आणि भविष्यात व्यवसाय तर वाढतोच एकीकडे, जसे जसे पैसे कमवतील आपण तसे तसे घरं बांधत जाऊ. आणि आता सुरुवातीला आम्ही 100 फ्लॅट बांधले. त्यांना प्रत्येकाला आपण शिक्षण देताना कोणत्या प्रकारची फी घेत नाही, आपल्याकडे येण्याचा त्यांना पगार चालू करतो. पूर्ण प्रशिक्षण फ्री असतं, दवाखाना, चहा, नाश्ता. आणि शिकल्यानंतर त्यांना तिथंच रोजगार दिला जातो. प्रत्येक मुलाला एक फ्लॅट गिफ्ट देतो आपण. त्यांनी लग्न केलं की ते घर त्याचं होतं, 2 हातमाग त्याला मिळतात आणि त्याला स्वाभिमानाने जगण्याचं आपण काम देतो. म्हणजे कोणत्याही प्रकारची आम्ही कोणती मदत आजपर्यंत घेतली नाही, शासनाची नाही, समाजाची पण नाही आणि इच्छा पण नाही आमची. आणि त्यालाही त्या माणसाला आम्ही असं शिक्षण देतो की तू काही अपंग नाही आहे, तू आमच्यासारखंच काम करू शकतो. आणि ते खरोखर आज नवरा बायको जो भाऊनी पाहिलेलं आहे का 50-60 हजार रुपये महिना कमावतात. आणि कोणत्याही प्रकारचं त्यांना दळणवळणाची गरज नाही, तिथंच राहण्याची व्यवस्था, तिथंच हातमाग, त्यांना सुंदर गार्डन आहे. आणि असे 100 परिवार तयार झाले. आणि त्यांचं बघून आता भरपूर ते वाढतं आहे. आपण दरवर्षी थोडे थोडे घरं बांधतो. आता संख्या खूप वाढायला लागली. आता थोडी ताकद कमी पडते, कारण मला असं वाटतं की हे काही हजारात नाही लाखात पण ही संख्या वाढू शकते. त्याच्यासाठी आपण बघा, माझ्याकडे 2-3 एकर जमीन होती सुरुवातीला. आता आम्ही तिला 200-250 एकर पहिले जमीन घेतली, कारण हे घरं खूप बांधावं लागतील. कारण समाजामध्ये अपंगाची, अनाथांची संख्या फार मोठी आहे. आता माझ्या गरजा पूर्ण झाल्या, माझं कुटुंब सुखी झालं, तर आता ह्या पैशाचं मी काय करू. तर हा येणारा पैसा ह्या तुमच्याच माध्यमातून पैसे येतो. ग्राहक साड्या खरेदी करतात, पैसे मिळतात, आमचं पोट भरतं. उरलेलं याच्यामध्ये आपण हे काम अखंडपणे चालू ठेवण्याचं ठरवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या कामामध्ये कळत न कळत कोणाला माहीत नाही, पण मला अगदी मनापासून, अगदी आत्म्यापासून माहीत आहे का आदेश भाऊचं याच्यामध्ये न दिसणारं खूप मोठं काम आहे. कारण आदेश भाऊंनी कधी माझं नाव जरी घेतलं नाही तर त्यांनी नेहमी असं नाव घेतलं की तुम्हाला जी पैठणी मिळते, येवल्याची पैठणी, येवल्याची पैठणी. आणि 55,000 एपिसोड नॉनस्टॉप त्यांनी केले. आणि त्यांच्या त्या कार्यामुळे आमच्या येवल्याचे जे 500-700 माग होते आज 7,000वर गेले. आणि हळूहळू आता ते जवळजवळ 70,000पर्यंत जाऊ शकतात, लाखापर्यंत जाऊ शकतात असं मला वाटतं. आणि एकदा भाऊ आले होते आमच्याकडे, तर त्यावेळेस माझ्या तोंडून असं एक शब्द निघाला होता का भाऊला काहीतरी फूड पॉयझन झालं होतं. आणि त्यानंतर ते शिर्डीला आले, तर त्यांनी त्यांच्या परिवारासाठी कधी पैठणी स्वतः घेतलेली नव्हती. इतरांच्या बायकांना पैठण्या दिल्या त्यांनी, पण त्यांनी हजारो बायकांना पैठण्या दिल्या, परंतु सुचित्राताईला किंवा सासूबाईला त्यांना यांनी पैठणी दिलेल्या नव्हत्या. आणि एवढं मोठं संकटातून ते बाहेर आल्यावर ते पहिले शिर्डीला आले. आणि तिथून त्यांना माझं नाव कोणीतरी सांगितलं, ते माझ्या प्रोजेक्टमध्ये आले.
आणि त्यावेळेस म्हणजे ते येण्याच्या अगोदर मी 10 वर्षापासून माझ्या गावातल्या लोकांना सांगायचो, अक्षरशः कारागिरांना, व्यापाऱ्यांना, का आपल्या ह्या पैठणी व्यवसायावर यांचे फार उपकार आहे, आपण सगळे एकत्र मुंबईला जाऊन यांचे काहीतरी परत फेड करू, यांना काहीतरी सोन्याचं काहीतरी दागिना वगैरे देऊ असं मी म्हणायचो. पण ते भेटतील कुठं, आता ती मोठी माणसं राजकारणात असलं. आणि त्यावेळेस जेव्हा भेटायला आले तर त्यांना म्हणलं, तुम्ही त्या साईबाबाला मानतात, पण आमच्या सगळ्या विणकराचे साईबाबा तुम्ही आहे. आणि खरोखर आमच्या व्यवसायासाठी एखादा व्यवसाय जो डेव्हलप होतो त्याच्या मागे, जसं आता ही संस्था डेव्हलप होताना PB अण्णांनी खूप मेहनत घेतली त्या काळामध्ये, आणि आज इतकं मोठं गौतम भाऊ हे वैभव पाहताय, तर त्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. असं एवढं सहजी होत नाही, त्याच्यासाठी खूप त्याग करावा लागतो. तसं तुमचं कळत नकळत कोणताही 1 रुपयाचा सत्कार आम्ही कधी केला नाही, कधी त्यांची साडी त्यांना दिली नाही, परंतु त्यांनी एवढं मोठं येवल्याला केलं. त्यांचे अतिशय उपकार येवलेकरांवर आहे आणि ते अजूनही चालूच आहे, ते असेच अखंड राहू हेच आम्ही म्हणू. नाही नाही, मला असं वाटतं खरं तर तुम्ही म्हणजे आम्ही सगळेच, आपणच, आपली एक जनरेशन आहे की जी कायम, मला नेहमी वाटतं की स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी काहीतरी करावं या भावनेतून धावत असतो. आज तुम्ही ज्या कुटुंबांना आनंद देत आहे, शेवटी तुम्ही एका माध्यमातून त्या असंख्य कुटुंबाच्या घरामध्ये आनंद निर्माण करताय. ज्यांना आयुष्यात स्वप्न नव्हती, पुढे काय होणार माहीत नव्हतं, अशांना तुम्ही नुसतं स्वप्न दाखवत नाही आहात, तर ती स्वप्नपूर्ती करता आहात. मी एक छोटासा कलावंत एका छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून लोकांना आनंद देण्याचंच काम करतो आहे. शेवटी ह्या आनंदाचे रंग भरण्याचं काम सातत्याने करत असताना एक वाक्य तुमचं आम्हाला खूपच आता बोलतानाही मनात राहून जाईल, आयुष्यभर हृदयात कोरलं जाईल, की पैसे आल्यानंतर आणखी पैशाचं काय करायचं. तर असलेल्या पैशाचं योग्य वापर करून अशा कुटुंबांना आनंद देण्याचं जे आपण काम करत आहोत, खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आजपर्यंत इथे जर आपण कर्मयोगी पुरस्कारांची यादी वाचली तर असंच अनन्यसाधारण काम करणं, आज तुमच्यातला तो साधेपणा, खरेपणा आणि त्या खरेपणाच्या माध्यमातून आज तुम्ही इतकं वेगळं समाजकार्य करत आहात. गोशाळेच्या माध्यमातून खूप मोठं काम करत आहात. म्हणजे फक्त सजीव आपण म्हणतो, फक्त मनुष्यावर नाही तर मनुष्याच्या पलीकडे जाऊन प्राण्यांवर दया करणारं तुमचं कुटुंब, अशा तुम्हाला आज या भूमीमध्ये कर्मयोगी पुरस्कार मिळतो आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. कारण काम चतुरस्त्र आहे, नुसतं काम नाही, कामाच्या पाठीमागे अथक परिश्रम, कुटुंबाची साथ आणि त्यातून बघितलेली स्वप्नपूर्ती. आज एकीकडे अयोध्येत राम मंदिर होत असताना तिकडचा शेलासुद्धा यांच्या हातातून विणला जातो आणि अत्यंत प्रचंड मोठे उद्योगपती अंबानी कुटुंबाच्या घरातली वस्त्रंसुद्धा यांच्याच हातून विणली जातात. मला असं वाटतं ह्या असंख्य कुटुंबांनी दिलेला कापसे कुटुंबाला आशीर्वाद आहे. तेव्हा या पुरस्काराच्या या टप्प्यावरती आपण आलेले आहात सांगलीमध्ये. मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर नतमस्तक होतो. तुमच्या त्या असंख्य हातांना सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे ही प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर तुमच्या हातून असंच समाजकार्य घडत राहू. आणि जिथे जिथे म्हणून या वारीमध्ये पालखीची भोई होण्याची संधी आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही कायम तुमच्याबरोबर असू हा विश्वास देतो. आणि गौतम पाटील यांना विनंती करतो पुढची सूत्र त्यांच्याकडे. पुन्हा एकदा आपण बाळकृष्ण कापसे आणि वहिनी तुम्हाला नमस्कार करतो. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करूया. कारण हे कार्य संपणारं नाही, या गप्पा संपणाऱ्या नाहीत, ह्या अशा अखंड वाहत राहणाऱ्या आहेत. आत्ता कुठेतरी थोडासा पदर विणला आहे, अजून खूप पदर विणायचा बाकी आहे. कारण छोटीशी जागा आज 200 एकरमध्ये विस्तारित झाली. 100 कुटुंबांबरोबर आणखी काही कुटुंबांना आधार दिलेला आहे. तेव्हा त्यांच्या या सगळ्या कार्याला यश मिळो आणि ही वास्तू तथास्तु म्हणो ही प्रार्थना. धन्यवाद. स्टेज व्यवस्था केली जाईल. गुरुजी त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करणार आहे स्टेजच्या समोर बसलेला की आपण नंतर स्टेज व्यवस्था झाल्यानंतर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मंडळी, जीवनातला जर ताल ओळखला आला तर जीवन संगीता समान होतं आणि जीवन तालबद्ध असं होतं. आयुष्यात
तोल जात नाही असं म्हणतात. ताल जर सांभाळता आला तर तोल जात नाही असं म्हणतात. असा तोल सांभाळत कापसे साहेब आज कुठपर्यंत पोचले तर आपण सगळेजण पाहतो. अशा अनेक कर्मयोग्यांचा आपण दरवर्षी पुरस्कार देतो, सन्मानपत्र देतो, त्यांचा गौरव करतो, त्यांचा सन्मान करतो. मी मानपत्राचं वाचन करण्याची विनंती करणार आहे. माननीय श्रीयुत DS माने सर, उपसंचालक नवभारत शिक्षण मंडळ सांगली यांना. आदरणीय बाळकृष्णजी, कारागृहात जन्मलेल्या श्रीकृष्णाने पुढे द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी वस्त्र घेऊन तिच्या पाठीशी उभं राहून एक आदर्श घालून दिला. 3000 वर्षानंतर अशा स्वरूपाच्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्याचं बाळकृष्ण नावानं सिद्ध असणाऱ्या आपल्या व्यक्तिमत्वाकडं आणि कार्याकडं पाहिल्यावर सर दिसून येतं. तो महाभारतातला कृष्ण अंधार कोटडी जन्माला आला होता, तर आजच्या भारतातल्या नाशिक येवल्याचे आपण बाळकृष्ण सामान्य झोपडीत जन्माले आलेला आहात. द्रौपदीच्या पाठीशी वस्त्राच्या गाठी घेऊन तो कृष्ण अन्यायाविरुद्ध वस्त्र संस्कृतीचं महात्म्य सांगत होता, तर आजच्या आपण बाळकृष्ण पैठणी वस्त्राला नवीन आकार, नवा आयाम देत असहाय्य दीन दुबळ्यांचा आधार ठरत आहात. श्री बाळकृष्ण नामदेव कापसे या नाममुद्रेला आणि त्यांच्या कापसे पैठणीला नव्या आविष्काराचा धागा जोडला गेला आहे. तो थेट भगवान श्रीकृष्णाच्या भरजरी द्रौपदी वस्त्राचा. उद्यमशील बाळकृष्णजी नाशिक येवल्याच्या वडगाव या येवल्याच्या खेडेगावात शेतमजुराच्या पोटी आपला जन्म झाला. घरच्या अत्यंत गरिबीने आपणास शिक्षणापासून वंचित राहावे लागले, पण खरे शिक्षण हे शाळेच्या 4 भिंतीच्या पलीकडे असते आणि शाळेची खरी शिक्षिका ही परिस्थिती असते. हे आदरणीय प्राचार्य डॉक्टर PB पाटील साहेब यांच्या या विचाराची प्रचिती आपणाकडे पाहून निश्चित येते. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासाठी झगडण्यातच आपलं सारं बालपण संपून गेलं, पण या संघर्षात भविष्याचं आव्हान पेलण्यासाठी आपला पिंड तावून सुलाकून निघाला. कधी रोजंदारीवर आपण ऊसतोडी केली, कधी गाई गुरांसाठी आपण चारा तोडला, तर कधी गौऱ्या विकण्यासाठी खडतर पायपीट केली. आणि वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी पैठणीच्या दुकानदाराकडे घर कामगार म्हणून सेवा केली. सोनी नावाचे पैठणीचे दुकान आपल्या आयुष्यात सोन्याचे वळण घेऊन आले. कामावरील आपली प्रामाणिक निष्ठा आणि मालकाच्या मर्जीत उतरली आणि त्यांनी आपणास सहाय्यक म्हणून दुकानात उभे केले. आणि इथंच आपलं नाव पैठणीच्या जरतारीशी एकरूप झाले. वस्त्राशी असणारं कापसाचं नातं नव्यानं काय सांगावं. मोबदल्याचा विचार न करता आपण कार्यरत होता. धाग्याची पारख, नक्षीची कलाकुसर आणि मागाची यांत्रिकता, ग्राहकांची आवडनिवड, विणकराची मानसिकता आणि वस्त्र उद्योगासमोरची आव्हाने, या सगळ्याचा आपण साकल्याने विचार करीत होता. आणि याचाच परिणाम म्हणून आपण एका छोट्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. कार्य सुरू करण्यापूर्वी विचार करणं आणि विचारांती कार्याला एक चित्त वाहून घेणं, या आपल्या उपजत स्वभावाने छोट्या उद्योगाचा धागा महापटापर्यंत विस्तारलात. अवघ्या 5 हातमागाने सुरू केलेलं कापसे पैठणीचं निर्माण आज शस्त्रावधी यंत्रमागाने सिद्ध होत आहे. लोकमित्र बाळकृष्णजी, कापसे फाउंडेशनच्या निर्मितीपासून आपण केवळ उद्योगपती नाही झालात, तर पैठणीच्या पदराखाली गोर गरिबांना आणि दिव्यांगांना उदार आश्रयही दिलात. आज सर्वसामान्य व्यक्तीबरोबर दिव्यांगाच्या अंगी असणाऱ्या खास कौशल्याचा उपयोग
आपण कुशलतेने करून घेत आहात. दिव्यांगाच्या आयुष्याला भर जरी पोत देत आहात. पैठणीसारखं दिव्य वस्त्र तयार करणाऱ्या आपल्या सहकार्याचं राहणीमानही तितकंच उंच असावं, या विचारातून आपण आपल्या सहकाऱ्यांना निवासाठी राजवाड्याला लाजवेल असा शेकडो सदनिकाचा आपण महाल उभारला. आपल्या पैठणीच्या धाग्यावर आज हजारो कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत. आपण आपल्या जन्मगावासाठी तर जीवाचं केवढं रान करीत आहात. विद्येच्या मंदिरापासून देवालयाच्या निर्मितीपर्यंत कितीतरी समाजोपयोगी निर्माण कार्य आपण करीत आहात. मदतीसाठी मारलेल्या प्रत्येक हाकेसाठी आपण धावत जाऊन त्याच्या पाठीशी उभेत राहतात. इतिहासाशी नातं जोडलेले बाळकृष्णजी महाराष्ट्रात राजसिंहासन निर्माण करून प्रथम सत्ता स्थापन करणाऱ्या सातवाहन राजांनी पैठणीचं स्वर्गीय रूप पाहून तिला उदाराचा राजाश्रय दिला आणि राजवस्त्र म्हणून राज्यमान्यता दिली. आणि त्यानंतर आज या पैठणीला आपण अलौकिक प्रतिष्ठा देऊन प्रभावी लोकाश्रय योग्य ठरवलेलं आहे. आज आपली पैठणी वस्त्र राममूर्तीसाठी थेट अयोध्येला जाणार आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा असल्या तरी त्यातील वस्त्र ही वस्तू केवळ गरज नाही, तर ती माणसाची सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणारी आणि कलात्मक अभिरुची संपन्न करणारी गोष्ट आहे. कलेची जर आणि संस्काराची तार एकत्र विणली गेली तरच उत्तम संस्कृतीचं महान वस्त्र निर्माण होऊ शकतं. हा विचार घेऊन महाराष्ट्राच्या मनात कला संस्कृतीचा विचार रुजवणाऱ्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर पी पाटील साहेबांच्या उज्ज्वल विचारांचा धागा आपल्या कार्यपटाशी जोडणार आहे. म्हणूनच पैठणीच्या कलेतील वृद्धीसाठी धडपडणाऱ्या आपल्या कार्यवर्ती जरदारी व्यक्तिमत्वाचा गौरव करून आम्ही यावर्षीचा प्राचार्य डॉक्टर पी पाटील सोशल फोरमच्या वतीने 1,00,000 रुपयाच्या थैलीसह देण्यात येणारा 2024 सालचा महाराष्ट्रातील राज्यातील सन्मानाचा भरजरी असा कर्मयोगी पुरस्कार आपणास भाल करून आपल्या कार्याचा बहुमान करीत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळी, यानंतर ज्या एका क्षणाची आपण सगळेजण वाट पाहत आहोत तो पुरस्कार, कर्मयोगी पुरस्कार 2024. मी पुरस्कार देताना, सन्मान करताना आपण नेहमीच शाल, श्रीफळ नेत असतो. पण आता एवढा मोठा माणूस आहे, शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला आहे. नाशिक येवल्याला पैठणीचं मोठं जग तिने निर्माण केलं आहे. मग आपल्या भागात येत असताना आपल्या भागातल्या वस्तू त्यांना द्याव्यात. साहेब, आमच्याकडं घोंगडी तयार होतात, आपल्याकडं पैठणी तयार होतात, आमच्याकडे घोंगडी तयार होतात. चांगल्या क्वालिटीची, उत्तम प्रतीची, जगभरात प्रसिद्ध आहे ती घोंगडं. आणि समाजासाठी कार्य करणाऱ्यांचं सिम्बॉलिकल वस्तू म्हणून फुलींची पगडी न म्हणता फुलींचा पागोटा म्हणतात त्याला. ॲक्च्युली पगडी हा शब्द वेगळ्या ह्याच्यासाठी होता, पण फुलेंचा, महात्मा फुलेंचा पागोटा आपणाला आम्ही अर्पण करीत आहोत. आत्ताच भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे मानपत्र, घोंगडी आणि पावगोटा.
कापसेसाहेबांच्या सौभाग्यवती सुधानी त्यांच्या कुटुंबियांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. एक सार्वजनिक जरी असला तरी हृदय सोहळा हा संपन्न होतोय. पुरस्कार दिला जातोय. कर्मयोगी पुरस्कार प्रदान केलेला आहे. बाळकृष्ण नामदेव कापसे यांना त्यांचं खूप 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 अभिनंदन. याच घोंगड्याप्रमाणे जसं भक्कमपणे बांधलं गेलं आता तसंच सदैव राहो अशी आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देऊया, सदिच्छा व्यक्त करूया मनोमन. माणसाच्या जीवनाची सार्थकता त्यानं जोपासलेल्या जीवनमूल्यावरती अवलंबून असते. सुसंस्कृत मानव्यासाठी मनाच्या भूमीमध्ये शुद्ध विचारांची बीजं पेजावी लागतात. मनाची मशागत करावी लागते. नैतिक सामर्थ्य जागवावं लागतं आणि आयुष्याच्या वृक्षाला मग अशी रसाळ, गोमटी आणि मधुर फळं लागतात. तशी आत्ता नुपूर इथं आहे. कापसेसाहेबांची कन्या इथं उपस्थित आहे. नुपूर ती काही शब्द बोलणार आहे, आपल्याशी संवाद साधणार आहे, मनोगत व्यक्त करणार आहे. नमस्कार, मी नुपूर बाळकृष्ण कापसे. मी DKTमध्ये टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच करते, म्हणजे आमचा बॅकग्राऊंडनुसारच शिक्षण घेते. माझ्या वडिलांबद्दल तुम्हाला स्वभाव असेल, पब्लिकमध्ये कसं वागतात, कसं राहतात, कसे आहेत, त्यांचं कौतुक आदेश सरांनी पण खूप केलं आहे. पण आता ते घरी कसे राहतात हे मी तुम्हाला सांगते. खरं तर ते बाहेर जसे राहतात ते तसेच घरातही राहतात, अगदी तसेच, अगदी साधे राहतात. आम्हाला म्हणजे खरं तर खूप आश्चर्य वाटतं मलाही. ते 24 तासामधून कमीत कमी 19 ते 20 घंटे काम करतात. पण रात्री भलेही ते 1ला येऊ 2ला येऊ, आमच्याशी बोलल्याशिवाय ते कधी झोपत नाही आणि आम्ही त्यांना भेटल्याशिवाय झोपत नाही. भेटल्यानंतरही ते आम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगतात, समाजातील गोष्टी सांगतात की आज काय झालं ते नक्कीच आमच्याशी पूर्ण डिस्कस करतात. अभ्यासाचं विचारतील किंवा तुम्ही कसं लोकांमध्ये राहिलं पाहिजे, कसं तुम्ही बोललं पाहिजे. आम्ही त्यांना खूप कंप्लेंट्स पण सांगतो, हे असं बोलले, ते तसं बोलले, पण त्यांच्यामध्ये इतका पेशन्स आहे. ते एक शब्द जरी बोलले आम्ही डायरेक्ट डायवर्ट होऊन जातो की नाही, आपण असं नाही करायला पाहिजे, आपले वडील जे सांगतायत आपण तेच करायला पाहिजे. त्यांनी खूप अगदी चांगले संस्कार दिले आहेत आम्हाला सर्व मुलांना. आमच्या घरामध्ये आम्ही जॉईंट फॅमिली तर आहेच, पण आमच्या फाउंडेशनमध्ये जर तुम्ही बघाल तर फक्त आमचं कुटुंब नाही, पण माझे सख्खे मामा असतील, माझे सख्खे मावस मामा असतील, माझ्या सख्ख्या काकूंचे सख्खे भाऊ, त्यांची मुलं, हे सर्वसुद्धा आमच्या फाउंडेशनमध्येच आहे. म्हणजे पूर्ण कुटुंबच आमच्याकडे आहे, सगळ्यांचे कुटुंब, आमचे आत्या आमच्याकडे. हे इतकं चांगलं म्हणजे हा क्लायमेट आहे आमच्या फाउंडेशनमध्ये की सर्वजणं एकत्र राहतात. काही कार्यक्रम असले की सगळे सोबत असतात. म्हणजे इतका अगदी आनंदाचा क्षण. आणि मेन म्हणजे आता आज कापसे पैठणी किंवा बाळकृष्ण कापसे आज ज्या पदावर गेले आहेत, म्हणजे अंबानीपर्यंत जाणं, मोदीपर्यंत जाणं, प्रभू श्रीरामसाठी महावस्त्र जाणं, ही खूप 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 म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते. आणि आदेश सरांचा तर खरोखर खूप मोठा सपोर्ट आहे की म्हणजे जर पैठणी हा शब्द जरी काढला तर आदेश बांदेकर, बस हाच एक. तर त्यामुळे मी त्यांचं पण खूप धन्यवाद करते की त्यांच्यामुळे आमच्या बिझनेसला पण खूप मोठा सपोर्ट मिळाला आहे. बाकी धन्यवाद. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नक्की आमच्या फाउंडेशनला एकदा विजिट देऊ शकता. आमचं ऑर्गॅनिक फूड आहे, आमचं कृषी प्रोडक्शन आहे, ऑर्गॅनिक फूड्स आहे, अहिल्या गोशाळा आहे आणि जे पैठणी विणकाम आहे ते मूकबधीर विणतात. बाकी तुम्हाला कधीही वाटलं तुम्ही नक्की येऊ शकता, विजिट करू शकता. धन्यवाद. यस, आम्ही नक्कीच तिकडं येऊ. नक्कीच हे सगळं तुमचं जे काय निर्माण केलेलं आहे ते सगळं पाहायला आम्हाला सगळ्यांना निश्चितच आवडेल. यानंतर आपण ज्याची खरं तर आणखीन एक म्हणून वाट पाहतो ते म्हणजे कापसे साहेब आत्ता मनोगत व्यक्त करतील.
काय बोलावं आता ते समजत नाही. पहिल्यांदाच असा पुरस्काराला मी सामोरं गेलो आहे. तसं काम करत असताना फक्त कामावर प्रेम केलं आपण. आणि समोर जे बसलेले आहे अनेक विद्यार्थी दिसतात मला, अण्णांचे विद्यार्थी आहे. यांना काही सांगावंसं वाटतं खरं म्हणजे पुरस्कार हा भाग सोडून जे विद्यार्थी मागं बसले त्यांच्यासाठी का व्यावसायिक व्हा, व्यवसाय करा. आणि जे काम आपल्या वाट्याला आलं आहे ते ईश्वरी काम आहे. म्हणजे पंढरपूरच्या वाऱ्या दिंड्या किंवा इतर सगळ्या गोष्टी करताना प्रथम जे काम आहे ते ईश्वरी काम आहे. म्हणजे कोणतंही असो, शेती असो, नोकरी असो, व्यवसाय असो, कोणतंही काम छोटं नाही. माझं उदाहरण, मला जो आज पुरस्कार मिळाला त्याचं एकच गुपित आहे का मी सुरुवातीपासून माझ्या कामावर खूप प्रेम केलं. माझं लग्न झाल्यानंतर आदेश भाऊ मी 14 वर्षे बायकोच्या माहेरीच गेलो नाही. तिला सांगितलं नाही आपल्याला पहिले व्यवसायाचा सेटअप करायचा. माझ्या मुलांना मी हेच सांगत आलो का तुम्ही आपल्याबद्दल बोला. घरामध्ये जर बोलायचं असेल तर आपल्या परिवाराबद्दल बोला, आपल्या व्यवसायाबद्दल बोला. लोकांबद्दल का बोलायचं आपण? लोकांबद्दल बोलायला वेगळं व्यासपीठ आहे, आपण नाही बोलायचं. आपण आपला विचार करावा. आपला विचार लोकांपर्यंत ऑटोमॅटिक जातो. समाज ही खूप मोठी शाळा आहे, त्याच्यातून कोणीच सुटत नाही. आपण चांगले वागा, लोक बरोबर पुरस्कारापर्यंत आपल्याला घेऊन जातील. आपल्याला अपेक्षा करायची नाही, कामं करा. आणि ह्याच पद्धतीने आम्ही जीवन जगून अगदी छोट्या परिस्थितीतून ह्या परिस्थितीपर्यंत आज पोहोचलो, याचा खूप आनंद होतो आहे. परमेश्वराकडे नेहमी एकच मागणं आम्ही मागतो का आम्हाला चांगली लोकं भेटू दे. बाकी काही नको, पैसा नको, संपत्ती नको, दुसरं काही नको, चांगले लोक भेटू दे. चांगले लोक भेटले का सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात. मुलांनाही चांगले मित्र भेटू, आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करू. हीच अपेक्षा ठेवून आपण जीवन जगतो आहे. आपणही जगा, आम्ही जगतो आहे. अण्णांचंही कार्य बघून, पी.व्ही. अण्णांचं कार्य बघूनही कदाचित कुठं ना कुठं एक विचार आमचे जुळले असेल. म्हणूनच अण्णा जरी नसेल तरी अण्णांचंच हे मला बोलावणं असेल असं मी समजतो. गौतम भाऊच्या माध्यमातून अण्णांनीच सांगितलं असेल का तुम्ही कापशांना विसरू नका, कापशांना आदेश भाऊच्या माध्यमातून बोलवा. आणि त्याचा मला खूप आनंद होतो आहे. जरी माझी ओळख नव्हती तर अण्णांच्याच कुठंतरी पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आम्ही प्रयत्न करत आलो आणि इथून पुढे करत राहू. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, थोडीशी गौतम भाऊनी तिचा राग मानू नये. परमेश्वर कृपेने आज तर माझी परिस्थिती खूप चांगली आहे. मी सन्मानाला पात्र तुम्ही मला केलंच आहे, मी सन्मान तर स्वीकारलाच आहे. फक्त मला जे 1 लाख रुपये दिले त्याच्यात माझ्या पत्नीचं आणि माझं मेवण्याचंही बोलणं झालं, घरीच झालं ते का आपण अण्णांच्या कार्याला त्याच्यात 1 लाखाची भर टाकू आणि ते पुन्हा त्यांना सुपूर्त करू. आपल्या संस्थेमध्ये जे गोरगरीब मुलं येतच असतील, जसं आदेश भाऊनी सांगितलं का कधी गौतम भाऊला फोन केला की याचं काम कर का ते लगेच करतात. अशाच गोरगरिबांच्या मुलांना तुम्ही दिलेले 1 लाख आणि आमचे 1 लाख असे 2 लाख तुम्ही स्वीकारावे. त्याचा कुठंही असं वाईट वाटू नये. तुम्ही दिलेली घोंगडी ही करोडो रुपयाची आहे, तिची ऊब 1 लाखात पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळं घोंगडी स्वीकारतो आम्ही. आणि तो जो चरखा दिला आहे तोही आमचाच आहे. तो तुम्ही आम्हाला आठवण करून दिली का तुम्हाला चरख्यावर काम करायचं आहे. तर निश्चितच तुमच्या विचाराचा आम्ही आदर करू. आणि एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी आता जे त्यांना दिलेली पुरस्काराची रक्कम परत केली याबद्दल तसं आम्ही नाराज आहे, पण स्वीकारू. कारण त्याला कारण असं आहे, पी.व्ही. साहेब ज्यावेळी इंग्लंडला शिकायला गेले त्यांना पाठवण्यात आलं डॉक्टर जे.पी. नाईकांनी. पुण्याचे जे शिक्षणतज्ज्ञ होते, सेंट्रल मिनिस्टरमध्ये शिक्षणतज्ज्ञ होते, पप्पांचे गुरु. त्यांनी इंग्लंडला पी.व्ही. साहेबांना पाठवायला गेले आणि त्यावेळी 35,000 रुपये खर्च आला होता. त्यावेळी पप्पांची परिस्थिती अशी सेम, शेतकरी कुटुंब, 5,000 पण नव्हते त्यावेळी. मग त्यांनी सगळा खर्च 35,000 त्यावेळी केला. बोटीनं इंग्लंडला जायचं होतं त्यावेळी. ते सगळं करून परत आले. मग 2-3 वर्षांनी ज्यावेळी परिस्थिती चांगली झाली त्यावेळी पप्पा त्यांना ते पैसे परत द्यायला गेले की तुम्ही माझ्यासाठी एवढं खर्च केला आहे.
ती तुम्हाला माझी आता स्थिती व्यवस्थित झालेली आहे आणि ही आर्थिक मदत तुम्ही केल्याबद्दल मी शिकलो एवढं, आणि हे तुमचे 35,000 रुपये परत द्या. त्यांनी अजिबात स्वीकारलेले नाहीत. कारण ते काय म्हटले, मी जशी तुला मदत केली तशी तू तुझ्या आयुष्यात कोण गरीब मुलं आली असतील, काय आले असतील, तर तू त्यांच्यासाठी खर्च कर, तू माझ्यासाठी खर्च करू नकोस. म्हणजे हे जे शिक्षण त्यावेळी त्यांना दिलं. समाजामध्ये अशीच बरीच कुटुंबं असतात, पप्पांसारखी बरीच कुटुंबं होती की ते इथं जर आले नसते तर शेतात भांगलायलाच गेले असते. त्यांच्यासाठी तू काहीतरी कर, आणि हे मी तुला जे उपकार केले ते तुमच्या दुसऱ्यांचे उपकार कर. अशा पद्धतीनं त्यांची आठवण आज झाली मला. मी ऑन द स्पॉट बोललो, त्याबद्दल धन्यवाद. विंदांच्या होळी आहेत जशा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणारे हात व्हावेत, देणाऱ्याचे हात व्हावेत असं म्हटलं जातं. ते देणाऱ्याचे हात व्हावेत म्हणजे आपण ते देणारं व्हावं, देणारे हात व्हावेत, आपण देणारं व्हावं. तसं ह्या होळींप्रमाणे खरं तर आयुष्यभर ते जगलेत. कापसेसाहेब आयुष्यभर जगलेत, PB साहेबसुद्धा तसेच आयुष्यभर जगलेले होते. आपण सगळ्यांनी ते बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे, आणि म्हणूनच त्याची पुनरावृत्ती अशी झाली. आणि प्रत्येकानं असंच करावं की आपण आपल्याला जे मिळते समाजाकडून ते आपण कुठल्या ना कुठल्या मार्गानं ते समाजाला आपण देणारं व्हावं, अशीच यातून आपल्याला सगळ्यांना शिकवण मिळते. यानंतर मी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या सगळ्याच कार्यक्रमाचं जे आधारस्तंभ आपण ज्यांना मानतो, अत्यंत विद्वान असं व्यक्तिमत्व या परिसरातलं आणि महाराष्ट्र, माननीय डॉक्टर जयसिंगराव पवारसाहेब, अध्यक्ष डॉक्टर PB पाटील सोशल फोरम, यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ, बंधू आणि भगिनीनो, सालाबादप्रमाणे कर्मयोगी पुरस्कार आत्ताच आपण एका कर्मयोग्याला प्रदान केलेला आहे. इथं येईपर्यंत किंवा आदेशजींनी त्यांचं मुलाखत घेईपर्यंत त्यांचं कार्य मला माहीत नव्हतं. मी अशाच अडचणीतून शेतकऱ्याचा मुलगा, कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं, गरिबीतून शिक्षण घेतल्यामुळं गरिबी काय आहे याची जाणीव मला आहे. मी जेव्हा आदेशची मुलाखत घेत होते आणि आपण बोलत होता, लक्षपूर्वक ऐकत होतो आणि असं वाटलं की आत्तापर्यंत आम्ही अनेक कर्मयोग्यांना पुरस्कार दिले, ते मोठेच होते, पण हा कर्मयोगी काही वेगळा दिसतो. आपण आत्तापर्यंत अनेक श्रीमंत लोक बघितले असतील, पण मी भरपूर पैसे कमवले, आता या पैशाचं काय करू असं म्हणणारा पहिला श्रीमंत मला आज भेटला. मी या पैशाचं काय करू, पैसे एवढे कमवले हे सुद्धा लोक सांगत नाहीत, कारण इन्कम टॅक्सची भीती असते. यांना हे धाडस कसं प्राप्त झालं की मी पैसे एवढे कमवले? त्याचं उत्तर पुढच्या अंकात आहे की हे पैसे मी गरिबासाठी, त्यांच्या उत्थानासाठी वापरले. म्हणजे मी पैसे माझ्याजवळ ठेवले नाहीत, मी हे वाटले, वितरित केले. आणि भाऊ, एक वैश्विक नियम आहे, तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, कारण अशी माणसं शास्त्र वाचत नाहीत, आमच्यासारखी माणसं शास्त्र वाचतात. ते शास्त्र असं आहे की जे विश्व आहे, या विश्वामध्ये तुम्ही जेवढं सोडाल
त्याच्या दुप्पट तिप्पट परत येतं. आणि हेच तुमच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि इथून पुढेही आता 100चे 1000 झाले, 1000चे 2000 झाले. आता पुढं काय? पुढं खूप करण्यासारखं आहे. आणि ते करत राहणार तुम्ही. एक गोष्ट जाणवली, आणि ती म्हणजे माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या ठिकाणी कृतज्ञता असली पाहिजे. कृतज्ञता हा सुसंस्कृत माणसाचा पहिला गुण आहे. ज्याच्या ठिकाणी कृतज्ञता नाही आहे तो कृतज्ञ माणूस आहे. राहत नाही म्हणून सांगतो. एका डॉक्टरवर सरकार 50 लाख रुपये खर्च करतं तो डॉक्टर होण्यासाठी. तो डॉक्टर झाला की तो म्हणतो माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं. पण हे 50 लाख कोणाचे? हे तुमचे आमचे लक्षात घ्या. जनतेचा पैसा. आणि त्या डॉक्टरला, ज्या डॉक्टरना असं वाटत असेल की जनतेनं मला डॉक्टर केलं, तो डॉक्टर कधीही पैशाच्या पाठीमागे लागणार नाही. कोरोनामध्ये काय झालं हे आपण बघतोच. मी काही त्यावर बोलत नाही. काही चांगली डॉक्टरही असतील, त्याबद्दलही मला काय म्हणायचं नाही. पण कृतज्ञता हा भाग फार महत्त्वाचा आहे. दुसरं, तुमच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं, आणि आपल्याला सुद्धा, विशेषतः तरुण जी मुलं आहेत, हे आता बुजुर्ग माणसं आहेत, यांच्यासाठी मी बोलत नाही, किंवा त्यांचं जीवन त्यांच्यासाठी नाही आहे. त्यांनी जे आपलं जीवन मांडलं, उलगडलं, हे तरुण आणि तरुणींच्यासाठी आहे. आणि त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, 2-3 गोष्टी मला आढळल्या. प्रचंड जिद्द. बरोबर आहे? प्रचंड जिद्द आहे की मला काहीतरी करायचं आहे. कोणत्या गुणामुळे तुम्ही यशस्वी झाला? मी विश्लेषण करतो, तुम्हाला त्या मनात. ह्या माणसाजवळ प्रचंड जिद्द आहे. कॉन्स्टन्सी म्हणजे सातत्य आहे. थोडंसं केलं थांबला असं नाही आहे. हे सगळे गुण नेपोलियनचे होते बरं का. डिसिप्लिन, कॉन्स्टन्सी, ध्येय. आणखी एक गोष्ट, तुम्ही ते मान्य कराल, माझा नियतीवर विश्वास आहे. काही म्हणा, मी तसा विज्ञानवादी माणूस आहे, पण आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की त्याला हे कसं काय घडलं, हे लोक माझ्या आयुष्यात आले कसे, मी तिथं गेलो कसे, याला उत्तर नसतं. याला फक्त मग शेवटी काही चालतच नाही आपलं. हा माणूस असा आडवा आला नसता आणि मला थांबवलं नसतं तर माझं जीवन फुकट गेलं असतं, असं माझ्याही आयुष्यात घडलेलं आहे. म्हणून तरुणांनो लक्षात घ्या, विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, कारण त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे की तुम्ही कर्मयोगी व्हावे. तुमच्यापैकी उद्या आणि एक 25 वर्षांनी तुमचा सत्कार, तुमच्यापैकी एकाचा सत्कार इथं व्हावा, यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. नियती दार ठोठवते, संधी नियती संधीच्या रूपाने येते, तुमची दार ठोठावते. त्यावेळेला तुम्ही दार उघडलं पाहिजे. बरोबर आहे? आणि दार उघडून त्या संधीचं सोनं केल्यानंतर तुम्ही स्वतःहून काही दारं ठोठवली पाहिजे. तुम्ही स्वतःहून काही दारं ठोठवलात म्हणून पुढे गेला. तुमच्या आयुष्याचं, तुमच्या असामान्य यशाचं, यासाठी मला कौतुक वाटतं. आज
तुम्ही 100 दिव्यांग लोकांचं जीवन सगळं आमूलाग्र बदलून टाकलं. खरा कर्मयोग आहे हो तो. कर्मयोगाचा अर्थ असा आहे की जीवनाचं साफल्य कर्मानं करणं. ज्ञानाने होतं म्हणून ज्ञानयोगी म्हणतात, भक्तीनं होतं म्हणून भक्ती. गीतेमध्ये हे योग सांगितलेले आहेत. तेव्हा आपण आलेल्या संधीचा फायदा घेतला आणि नवीन संधी निर्माण करत गेला. सगळं आयुष्य जे उलगडलं आपण आमच्या समोर, त्यातून हे सगळं दिसून आलं. आणि म्हणून खूप पैसे कमवणं हे आयुष्यातलं ध्येय ठेवू नका. सुखी समाधानी जीवन जगल्यानंतर तृप्ती होईपर्यंत, ढेकर येईपर्यंत जेवल्यानंतर शेजारचा माणूस जेवला का, त्यानंतर खरं म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही चौकशी करायला पाहिजे. त्याच्या अगोदर चौकशी करायला पाहिजे. पण त्यानंतर तरी निदान त्याची चौकशी करा की तू जेवलास काय. हेच तुमच्यासारख्याच्या कर्मयोगाच्या चरित्रावरून आमच्यासारख्यांनी घेण्याची गोष्ट आहे. PV साहेब हे एक प्रकारचे कर्मयोगीच होते. ते म्हणा, आम्ही म्हणा, हे गरीब शेतकऱ्यांची मुलं आहोत, लक्षात घ्या. आपल्या अंगच्या गुणावर ते गेले. आणि या ठिकाणी आमच्या गौतमनं चांगल्या प्रकारे ही संस्था चालवलेली आहे. हे सगळं चैतन्य पाहून मला खूप बरं वाटतं. खरं म्हणजे प्राचार्य साहेब गेले त्यावेळेला मी आलो, त्याच वेळेला म्हणाला की आता तुम्ही हे पुढं आम्हाला मार्गदर्शन करायला पाहिजे. आणि माझे आणि साहेबांचे संबंध इतके घनिष्ठ होते की म्हटलं तू सांगशील त्या पद्धतीनं मी काम करेन या संस्थेसाठी. माझी तब्येत बरी नसतानासुद्धा मी आलो. मला असं वाटतं या 2 गोष्टीसाठी, तुमच्यासारख्या एका कर्मयोग्याची चांगली भेट होईल. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही अंबानीच्या घरात गेलात, तुम्ही मोदींच्या जवळ गेलात, आम्हाला त्याचं कौतुक नाही. तुम्ही झोपडपट्टीत गेलात आणि झोपडपट्टीतल्या माणसाला तुम्ही माणूस म्हणून जगायला समर्थ केलात. अरे बैऱ्या, अपंग अशा माणसाला तुम्ही बोलायला लावलं, उत्तम कलाकृती त्याच्या हातून घडवली. हे सगळ्यात मोठं काम आहे तुमचं. या गोष्टी तात्पुरत्या आहेत. मी कमी लेखतोय असं समजू नका, पण माझ्यासारख्या माणसाला या सामान्य लोकांच्याकडून होणारा गौरव हा महत्त्वाचा वाटतो. तो तुम्ही स्वीकारलात, त्याबद्दल आमच्या सर्व परिवाराच्या, शांतिनिकेतन परिवाराच्या, PB पाटील सोशल फोरमच्या परिवाराच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करतो. आपण आलात. विशेषतः बांदेकर साहेबांचं अभिनंदन करतो. त्यांचे खास आभार मानतो की त्यांनी या रत्नाची शिफारस आमच्याकडे केली. मलाही कल्पना नव्हती, कारण पैठण, मग लक्षात आलं की बांदेकर कसे काय इथं आले. कारण मी काय TV फारसा बघत नाही, पण अधूनमधून तुम्ही ते चालू असतं, वहिनींना विचारणं वगैरे, ते पाहत आलो मी. आणि कार्यक्रमाला जाताना सहकुटुंबचा आणि सौभाग्यवतींना पैठण त्यावेळेला द्या, पैठण नेसून जाऊन देत, नाही तर जगाच्या सगळ्या बायकाला पैठणी आणि तुमचीच बायको पैठणीशिवाय, असं होता कामा नये. तेव्हा आता इथून पुढे लक्षात घ्या. हां, तुम्हाला सांगायला पाहिजे हो, ती बिचारी काय करणार मुलाच्या लग्नात.
म्हणजे तिथंही तुम्ही पैसे वाचवले. असो, तेव्हा आपण सर्व आलात आणि हा सगळा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्यासाठी आहे, तरुणांच्यासाठी आहे. तुम्ही काहीतरी करावं, जिद्दीनं काहीतरी करावं यासाठी आहे. हे बघा, R.R. पाटील घ्या, आमचे उत्तम कांबळे घ्या. अहो, किती सामान्यातल्या सामान्य माणसं होय. जसे तुम्ही होता तसेच उत्तम कांबळेचं सुद्धा चरित्र असंच आहे. R.R. पाटलांचं सुद्धा चरित्र असंच आहे. शेतकऱ्याची मुलं आहे ती. केवढी मोठी झाली, केवढ्या पदाला गेली. तेव्हा हे तुमच्यापासून शिकायचं आहे. असं दरवर्षी आम्ही वेगवेगळे कर्मयोगी शोधून काढतोय, त्यांना देतो. यामध्ये गौतम भाऊचं आणि थोरात यांचं मोठं सहकार्य आम्हाला मिळतं. खरं म्हणजे तेच सगळं करतायत. आम्ही म्हणतो असं म्हणा फार तर, पण यावं लागेल. आणि चांगली गोष्ट आहे, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी येत जाईन. धन्यवाद. धन्यवाद पवार सर. यानंतर मान्य सनतकुमार आरवाडे सरांना विनंती करणार आहे, जे अध्यक्ष सल्लागार मंडळ नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. मान्य शरदकुमार आरवाडे सरांना विनंती की आपण कृतज्ञता व्यक्त करावी. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीलाच खरोखर सांगतो, गौतम भाऊनी जी अत्यंत योग्य अशी या कर्मवीर पुरस्कारासाठी निवड केलेली आहे, त्याबद्दल मी खरोखर त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. मित्रांनो, माननीय आदेश बांदेकरांनी अत्यंत आपल्या खुमासदार शैलीमध्ये त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांचं चरित्र आपल्यासमोर ठेवलं. खरोखर आपण त्याच्यापासून काय बोध घेणार आहोत. मला एक 2-3 गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे तुम्हाला सांगतो का, अथक परिश्रम. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. आज आपण समाजामध्ये बघतो, झटपट श्रीमंत होणारे अनेक लोक आहेत. जसे ते श्रीमंत होतात तसं झटपट ते खाली पण येतात. पण त्यांनी पहिल्यापासून सांगतो का, की अत्यंत खडतर प्रवासातनं मार्ग काढत ते नंतर या यशाला येऊन पोचलेलं आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की ते सांगितले त्यांनी, येवल्याला जेव्हा ते यायचे तेव्हा त्यांच्या मनात नसं वाटायचं शेणकुटं विकण्यासाठी इकडं तिकडं, अरे हे व्यापारी बघ, हा कारखानदार बघ, ह्यांचे बंगले बघा, मलासुद्धा असं होता येईल काय. ही जी त्यांच्या मनामध्ये जे स्फुल्लिंग पेटलं, मी नेहमी म्हणतो यशाची व्याख्या काय, 1% इन्स्पिरेशन, 99% हार्ड वर्क, परस्पिरेशन. आणि म्हणून म्हणतो की त्यांनी अत्यंत खडतर प्रवासातनं, आणि यासाठी त्यांच्या मनामध्ये ती जी ऊर्जा निर्माण झाली, ते स्फुल्लिंग पेटलं. पुन्हा मी सांगतो की बर्निंग डिझायर इज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ ऑल अचिव्हमेंट्स. ती ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, आणि ती ऊर्जा म्हणजे इट ॲक्ट्स ॲट द प्रॉपेलंट. तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. त्यांचं एक स्वप्न होतं. अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, स्वप्न कुठलं, जे आपण रात्री सकाळ पहाटेच्या बघतो ते स्वप्न नवं. इट इज नॉट ए ड्रीम विच वी सी इन द नाईट, इट इज ए ड्रीम विच मेक्स यू स्लीपलेस इन द नाईट. आणि हे जे त्यांचं ते मनामध्ये एक स्वप्न होतं, त्या स्वप्नामुळं ते आज इथे मोठे झाले. आणि तिसरी गोष्ट मला वाटते की खरोखर सांगतो की सामाजिक आशय ते कुठेतरी शिर्डीसारख्या संस्थांना दिले असते, पण नाही, की आपल्यापेक्षा जे अभागी लोक आहेत, आपण त्याच परिस्थितीतून वर आलो तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं. एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मी नेहमी म्हणतो, पण माझं काय थोडेसे इंग्लिश कोटेशन्स असतात, बिझनेस इज नॉट परस्यूट ऑफ इकॉनॉमिक गेन्स अलोन, इट इन्व्हॉल्व्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फार महत्त्वाचं आहे. मला बाबा आमटेंचं आठवते, तेव्हा त्यांनी आनंदवनामध्ये कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण केली. ते का केली, हे असं भीक मागत रस्त्यातनं हिंडायचे कुष्ठरोगी. ते म्हटले नाही, म्हटले त्यांना हाताला काम द्यायला पाहिजे. ए मॅन कॅन लिव्ह विदाउट फिंगर्स बट नॉट विदाउट ऑनर अँड सेल्फ डिग्निटी इन हे. तर त्यांच्यातलं जे हे असतं, डिग्निटी असते, त्यासाठी आपण त्यांना काहीतरी कामासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करून त्यांना उदरनिर्वाहाचं साधन प्राप्त करून देणं, ह्याच्यासारखं मोठं काम कुठलं नाही आहे. चॅरिटी डिस्ट्रॉईज अँड वर्क बिल्ड्स. म्हणून म्हणतो की यासाठी त्यांना सामाजिक आशय हे अतिशय महत्त्वाचं आहे.
आणि त्यासाठी खरोखर सांगतो त्यांचं चरित्रापासून बोध घेण्यासारखं पुष्कळ आहे. तर ते आज आले, आमच्या ते पुरस्कार स्वीकृत केला आणि ते पुन्हा बघा त्यांनी पुन्हा त्यात पैशात भर घालून PB साहेबांनी जे इथं खरोखर इतकं अप्रतिम कार्य चालू ठेवलेलं आहे त्याच कार्यासाठी पुन्हा त्यांनी मदत केलं. हे दातृत्वसुद्धा त्यांचं खरोखर वाखाणण्यासारखं आहे. त्या आपणा सर्वांच्यातर्फे त्यांचे मी खरोखर मनापासून त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. माननीय गणपतराव पाटील जरा काही कामामुळे ते लवकर गेले, ते आले. जयसिंगरावजी पवार तर का बघायला नको, त्यांचे विचार म्हणजे मला ऐकल्यानंतर खरोखर मला PB पाटलांची आठवण येते. अत्यंत उच्च विचार आणि त्या शैलीमध्ये तयार झाले आहेत ते आहेत. आदेश बांदेकरांच्यामुळं तर खरोखर रंगत आली ह्या मुलाखतीमुळं. नुसतंच त्यांनी आपलं चरित्र सांगणं आणि मुलाखतीतून प्रगट करणं ह्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. बाकी सगळेजण आपण आला, त्यांचे कुटुंबीय वहिनीसाहेब आले, हे आले, ह्या सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या ह्या खरोखर अत्यंत चांगला सोहळा झाला. आपल्या सर्वांची उपस्थिती लाभली आपणा सर्वांना. आणि शेवटी कॉम्पियर सदानंद गाडगिळे जे आहेत ते नेहमी इतकं सुंदर कॉम्पियरशिप करतात, त्यांचा मी आभार मानतो. आपण सर्वजण उपस्थित राहिला वेळात वेळ काढून आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि या आभाराचं प्रदर्शन संपल्यास मी धन्यवाद. धन्यवाद. रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर सनतकुमार आंधवाडे सरांच्या आभार प्रदर्शनानंतर आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो.